नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं पुढारी न्यूजच्या 145 तास सलग सुरू असलेल्या या महाकव्हरेजमध्ये स्वागत. उद्या अखेर पडदा रहस्यावरचा पडदा उलगडणार आहे आणि निकाल स्पष्ट होणार आहे. पण त्यापूर्वी एक्झिट पोल आलेले त्यांनी मात्र उत्सुकता चाळवलेली आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या बाजूने कौल आहे, काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने कौल आहे, काही एक्झिट पोलने तर 60 ते 70 जागांवरती आम्हाला याबद्दल थेट सांगता येत नाही, अटीतटीची लढत आहे हे प्रामाणिकपणे मान्य केलेलं आहे. त्यामुळे उद्याच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर वाढलेलं मतदान, एकूण महाराष्ट्राचं मतदान 65% पार करून गेलेलं आहे, जे ऐतिहासिक ठरलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे वाढलेलं मतदान कोणाच्या फायद्याचं असेल? महायुतीसाठी असेल तर का? महाविकास आघाडीच्या पारड्यात असेल तर त्याचं कारण काय? एक्झिट पोलच्या आकड्यांचा अर्थ काय काढायचा आणि काय होऊ शकतं? अशा सगळ्या समग्र प्रश्नांचं आपण सुरू करतोय ही चर्चा, हे कव्हरेज. आणि त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील विनायक पासलक, जे पुढारी न्यूजचे सल्लागार आहेत आणि पत्रकार सुद्धा. त्याशिवाय काकासाहेब कुलकर्णी, काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते. अजित चव्हाण, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते. सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. याशिवाय डॉक्टर संजय लाखे पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि प्रवक्ते. सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी आपण पुढारीचे चीफ जे प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊया, जे स्वतः कन्सल्टंट सुद्धा आहेत. विनायक पासलक, पुढारी समूहानं या बाबतीत एक अंदाज घेतलेला आहे, सर्वेक्षण केलेलं आहे आणि आम्ही जागांबाबतीत नाही मात्र कला बाबतीत सांगणार आहोत की काय कल दिसतोय. त्यासाठी विनायककडे जाऊयात. विनायक, पुढारी समूहाचा आपला सर्वे काय म्हणतोय? प्रसन्न, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण आपल्या पत्रकारांशी बोलून कौल पत्रकारांचा म्हणून जागांचं प्रेडिक्शन तयार केलंय आणि याच्या जोडीला ही अत्यंत चुरशीची निवडणूक झालेली असल्यामुळं आपण पोस्ट पोल सर्वे सुद्धा केलेला आहे. ह्याला आपण एक्झिट पोल म्हणणार नाही. याचं कारण याच्यात आपण कोणती जागा या सर्वेत नाही प्रेडिक्ट करत आहे, पण 120 मतदारसंघातल्या 18,000 लोकांशी बोलून आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस केले की कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले, मतदान कुणा बाजूनं होतंय, लोकसभेतलं मतदान आणि विधानसभेतलं मतदान याच्यात किती शिफ्ट होतोय, महिला पुरुष, शहरी, ग्रामीण या सगळ्या पॅरामीटरमध्ये काय शिफ्ट होतंय, या सगळ्यासाठी आपण पोस्ट पोल सर्वे केलाय. 18,000हून अधिक सॅम्पलचा 120 मतदारसंघात जो क्वालिटेटिव्ह अनालिसिस देईल. बरं. आणि याच्या बरोबरीनं आपली जे पुढारी न्यूजचं आणि पुढारी समूहाचं नेटवर्क आहे, या नेटवर्कमधल्या पत्रकारांशी बोलून प्रत्येक जागा त्यांच्या मते कोण जिंकेल, एका अर्थानं हा पत्रकारांचा सर्वे आहे, कारण ते ग्राउंडवरती असतात, सातत्यानं फिरत असतात, त्यांच्याकडे सर्वार्थानं इनपुट असतात, त्याच्यातून आलेल्या जागा आपण सांगतोय. सो पत्रकारांचा सर्वे जागा सांगेल आणि क्वालिटेटिव्ह सर्वे जो आपण पोस्ट पोल सर्वे केलेला आहे तो वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोलेल आणि जे चित्र समोर दिसतंय किंवा उद्या दिसणार आहे ते का घडतंय त्या व्हायवरती तो फोकस करेल. प्रसन्न, आता पुढे जाण्यापूर्वी, इतर सगळ्या मान्यवरांकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा आपण बघणार आहोत आमच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून ही सगळी माहिती, हा काय नेमका अंदाज आहे, काय निरीक्षण आहे. पाहूयात स्क्रीनवरती. कौल पत्रकारांचा महाराष्ट्रातल्या 288 जागांसाठी महायुती 142 ते 178, महाविकास आघाडी 83 ते 118 आणि इतर यामध्ये छोटे मोठे पक्ष, मनसे, वंचित, तिसरी आघाडी, अपक्ष या सगळ्यांना धरून 19 ते 32 या जागा त्यांना आहेत. पुन्हा आपण बघतोय 142 ते 178 महायुती, 83 ते 118 महाविकास आघाडी. तर या बाबतीत आपण आता आपल्या चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत सगळे पाहुणे आहेत, त्यांचं स्वागत पुन्हा एकदा मी करतो. विद्यमान शासनाकडनं ही सत्ता पुढची कायम राहणार आहे का? त्यामुळे पहिला प्रश्न मी अजित चव्हाणांपासून सुरुवात करतो. त्याचं कारण असं आहे की ते विद्यमान आहेत, त्यांना टिकवायची आहे सत्ता. तेव्हा अजित चव्हाण, तुमचा होरा काय, तुमचा अंदाज काय? प्रसन्नजी, 30 वर्षाचा उच्चांक या निवडणुकीमध्ये मतदानाचा झालेला आहे आणि मला असं वाटतं वाढलेला हा जो मतटक्का आहे आमच्या लाडक्या बहिणींचा आणि महायुतीच्या समर्थनार्थ मतदान केलेल्या मतदारांचा आहे. मी अतिशय कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासानं महाराष्ट्राच्या जवळपास कानाकोपऱ्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं माझा प्रवास झाला. उत्तर महाराष्ट्र हे माझं कार्यक्षेत्र आहे. मी अतिशय आत्मविश्वासानं आज निकालापूर्वी हे मांडू इच्छितो की येणारं सरकार राज्यामध्ये महायुतीचं सरकार असणार आहे. त्याचं कारण असं आहे की लोक हिरिरीनं मतदानाला बाहेर पडले. आम्ही जेव्हा
सगळा आढावा घेतला हो. त्यावेळेला एक गोष्ट अशी लक्षात आली की मागच्या काही काळामध्ये जे लोक सरकारवरती नाराज असायचे त्यांनी हे सरकार पुन्हा आलं पाहिजे, बरं. कारण एकूण बाकीचे तर सगळ्या गोष्टी जाऊ देत, पण विकासात्मक कामं महाराष्ट्रामध्ये झाली का, तर निश्चितपणे झालेली होती असं शहरी भागामधल्या मतदारांचं म्हणणं होतं. आणि ग्रामीण भागामध्ये ज्या विविध योजनांच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारनं सामान्यांना दिलासा देण्याचं काम केलं, आमच्या लाडक्या बहिणींनी मला असं वाटतं वाढलेला हा मतटक्का आदरणीय एकनाथराव शिंदे, माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय अजितदादा पवार यांना आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीची सत्ता येण्याकरताचं हे वाढलेलं मतदान आहे, बरं. असा मला आत्मविश्वास आहे. काकासाहेब कुलकर्णी बोला. आपण जर बघितलं तर लोकसभा ही आमच्यासाठी सेमीफायनल होती आणि आजची विधानसभा ही आमच्यासाठी फायनल आहे. वाढलेला मतटक्का हा आमच्यासाठी अतिशय फायदेशीर राहणार आहे. त्याचं कारण महायुती या राज्यात सत्तेवर आल्यावर प्रत्येक दिवसामध्ये या राज्यामध्ये जी अस्थिरता निर्माण महायुतीनं तयार केली, बाबा आज हा पक्ष फोड, उद्या तो पक्ष फोड, आज ह्याला अडचणीत आण, उद्या त्याला अडचणीत आण, ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचं राजकारण रसदळाला नेण्याचं काम झालं, जनतेला हे कुठं रुचलेलं नाही, आवडलेलं नाही, पचलेलं नाही. त्यामुळं निश्चितपणे स्वतःहून लोक बाहेर पडून मतदान करण्यासाठी लोक स्वतःहून बाहेर पडलेली आहेत. आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने लोकसभेला महाविकास आघाडीला या जनतेनं भरभरून कौल दिलेला आहे, तशाच पद्धतीनं कौल या विधानसभेला आम्हाला मिळणार आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे 2019 निवडणूक जर आपण बघितली तर सबका साथ सबका विकास या मुद्द्यावर यांनी लढवली होती आणि 2024ला यांचा अजेंडा होता बटेंगे तो कटेंगे. बरं. म्हणजे विकासाचा कोणताही मुद्दा यांच्याकडे बोलण्यासाठी राहिलाच नाही, फक्त लाडकी बहीण याच्याशिवाय यांच्याकडे बोलण्याचं काहीच राहिलं नाही. बरं. त्यामुळे निश्चितपणे आमच्यासाठी ही योजना म्हणजे या सगळ्या गेल्या 2.5 वर्षातल्या ज्या पद्धतीने हिने केलेलं कामकाज आहे हे आमच्या दृष्टीनं अतिशय लोकांना रुचलेलं नाही. आमच्यासाठी ते योग्य असं फायदेशीर जनतेला आम्हाला भरभरून असा कौल आम्हाला मिळणार आहे. मी स्टुडिओच्या बाहेरच्या गेस्टकडे सुद्धा जातो आणि त्यानंतर एकदा हा पहिला राऊंड झाला की आपण या प्रश्नावर जाणार आहोत, या वाढलेल्या मतदानाचं कसं आकलन करून घ्यावं. पण तिकडे जाण्यापूर्वी मी पहिल्यांदा जातो सूरज चव्हाण यांच्याकडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि नेते. सूरज चव्हाणजी. खरं पाहिलं तर प्रसन्नजी, आता जो वाढलेला टक्का आहे तो तरुण वर्ग आणि आमच्या महिला भगिनीचा जास्त प्रमाणात आहे. जर टक्केवारी आपण पाहिली तर त्याच्यामध्ये हा तरुण वर्ग आताचा ना जातीला ना धर्माला महत्त्व देतो, तो तरुण वर्ग महत्त्व देतो तो विकासाला. आणि महायुतीच्या काळामध्ये जे आम्ही विकास कामं केलेले आहेत, वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळ्या योजना घेऊन आलेले आहेत. म्हणजे आता काँग्रेसचे प्रवक्ते सांगत होते की म्हणजे लाडक्या बहीण योजनेबद्दल, तर आम्ही फक्त लाडक्या बहीण योजनेपुरते मर्यादित राहिलेलो नाही, तर आम्ही शेतकऱ्यासाठी वीज बिल माफीची योजना असेल, युवकांसाठी युवा कार्य प्रशिक्षण असेल, युवती ज्या आहेत आमच्या बहिणी शालेय शिक्षण घेतात त्यांच्यासाठी मोफत शिक्षण असेल, जो वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या अशा योजना सर्व समाज घटकासाठी घेऊन आल्यामुळं कुठंतरी तरुण वर्गाला, माता भगिनीला विश्वास पटलेला आहे की या राज्यामध्ये महायुतीचेच लोक आहेत जे आपल्याला न्याय देऊ शकतात. म्हणून हा वाढलेला टक्का नक्कीच महायुतीकडे झुकलेला आहे आणि त्यामुळं मताधिक्य वाढून नक्कीच त्याचा फायदा उद्याच्या निकालामध्ये महायुतीला होताना आपल्याला नक्की दिसेल. लाखे पाटीलजी, आपली प्रतिक्रिया. एक्झिट पोलचा काल सी वोटरचा जो काही सर्वे या ठिकाणी आला हो, आणि त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं 61 जागेवर काटेकी टक्कर हो, अशा पद्धतीचा निकाल त्यांनी जाहीर केला, तर मला असं वाटतंय दिस इज द एंड ऑफ द एक्झिट पोल किंवा हा नवा इरा चालू केलाय. आणि पुढच्या काळामध्ये 288 जागेवर काटेकी टक्कर अशा पद्धतीचा सर्वे जर कोणी केला तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण हा धंदा झालेला आहे. दुसरा भाग असा आहे की काल जे मतदान झालं, प्रचंड मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातील जनतेनं मतदान केलं. जे काही बुद्धिवंत लोक जे मतदान करत नाहीत, स्टुडिओमध्ये बसून बोलतात आणि त्यांना जी भीती वाटत होती की मतदान होणार नाही, तर मी तुम्हाला असे गावं सांगू शकतो हो, 9% सुद्धा मतदान झालं. आणि या सर्वसामान्य लोकांना या देशाच्या लोकशाहीवर विश्वास व्यक्त केला. माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आभार मानतो. तर हे होत असताना जे काही मतदान झालंय, सूरज चव्हाण यांच्या मुद्द्याशी मी सहमत आहे
तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलंय, महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलंय, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलंय. बरं. त्यांनी कुठल्या मुद्द्यावर मतदान केलंय हे मतदान केलंय, पेपर फुटीच्या विरोधात मतदान केलंय. ठीक आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये कुठलीही नोकर भरती करू शकले नाहीत, बरं. याच्या विरोधात त्यांनी मला मतदान मला केलंय. मला बेसिक लाखे पाटीलची एक पहिला राऊंड आहे, त्यामुळे मला बेसिकच तुमचा मुद्दा हवा होता आणि हे आता हे मुद्दे आपल्या सगळ्या चर्चांमध्ये मांडलेले आहेत. आपण आता अधिक विभागवार जरा जाऊया मतदानाच्या बाबतीत आणि त्यानंतर पुन्हा मी विनायकपासून सुरुवात करेन. विदर्भापासून सुरुवात करूयात. विदर्भातलं मतदान कसं पाहायला मिळालं? ग्राफिक्सद्वारे पाहूयात. विदर्भातलं 62 जागांसाठी इथे महायुतीला शक्यता आपण पाहतो. 29 ते 35 जागा महायुती, मविया 21 ते 27 आणि इतर 5 ते 7. विदर्भामध्ये हा अंदाज काय सांगतोय आपण पाहतोय. पुन्हा एकदा जाऊयात विनायककडे. विनायक, काटेकी टक्कर विदर्भात आहे हे तर उघडच होतं, पण काँग्रेसला अपेक्षा अधिक होती महाविकास आघाडीला आणि त्याच्या जोडीला बाकीच्या सुद्धा गोष्टी. आपण विदर्भापासून सुरुवात करूयात. काय आहे आकलन याचं? प्रसन्न 2-3 गोष्टी विदर्भामध्ये दिसतात. एकतर ही विधानसभेची निवडणूक असल्यामुळं आणि वेगवेगळे पक्ष, तिसरी आघाडी, चौथी आघाडी असल्यामुळं ही अत्यंत चुरशीनं लढत झालेली दिसतीये. आणि या विदर्भामध्ये जे इतर पक्ष आहेत, मग त्याच्यामध्ये बच्चू कडू आणि त्या सगळ्यांची परिवर्तन महाशक्ती असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, या सर्व पक्षांचा प्रभाव दिसतोय. इतरांमध्ये त्यांच्यातले काही उमेदवार निवडूनही येऊ शकतात, मात्र इतर ठिकाणी डिव्हिजन ऑफ वोट झाल्याचा फायदा विदर्भामध्ये महायुतीला होताना दिसतो. आपल्या लोकांशी क्वालिटेटिव्ह सर्व्हेमध्ये बोलताना असं जाणवलं की लाडकी बहीण या योजनेचा इम्पॅक्ट नक्की आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमुळे जे मतदान शिफ्ट होईल त्याच्याविषयी आपण क्वालिटेटिव्ह सर्व्हेमध्ये पुढे बोलूच, पण त्याचा सुद्धा इम्पॅक्ट किंवा इन्फ्लुएन्स या विदर्भातल्याच काय महाराष्ट्रभरातल्या जागांवरती होताना दिसतोय. मात्र विदर्भातला या सगळ्या अनालिसिसचा USP बघायला गेलं तर मल्टीपोलर लढाई, या लढाईमध्ये होणारं डिव्हिजन ऑफ वोट आणि त्याच्यामुळं महायुतीला मिळणारं ॲडव्हान्टेज असं म्हणता येईल. बरं, आता यासाठी मात्र मी काकासाहेब कुलकर्णींकडे जाईन, कारण विदर्भाबाबतीत काँग्रेसला खरंच फारच मोठ्या होप्स या विदर्भाकडून प्रामुख्याने आहे. त्याला थोडासा जोडीला एक आणखी मुद्दा हा सोयाबीन पूर्ण नाही आहे, सोयाबीन मराठवाड्यात जास्त आहे, पण कापसाचा पण मुद्दा तिथे गाजत होता आणि बाकीचे मुद्दे. या आकडेवारीबद्दल काय सांगाल काकासाहेब? आपण बघितलं तर लोकसभेला सुद्धा असे अनेक सर्वे आले होते आणि या सर्वेमध्ये कुठेतरी काँग्रेस मागं दाखवत होती, परंतु निकालानंतर ॲक्च्युअल परिस्थिती जेव्हा आपण बघितलं तेव्हा अतिशय चांगली परिस्थिती या महाराष्ट्रात दिसून आली. म्हणजे भाजपाचा वारू रोखण्याचं काम या महाराष्ट्रानं केलं आणि तशाच पद्धतीनं उद्या सुद्धा विधानसभेचे निकाल जेव्हा लागतील उद्याच्या 3 वाजेपर्यंत आपण अशाच चर्चेला बसूया आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की विदर्भामध्ये काँग्रेस 38 ते 40 जागांपर्यंत जाईल. त्यामुळे निश्चितपणे हे सर्वे अंदाजित असतात. म्हणजे तुम्ही आता सांगितलं मगाशी एका सरांनी की 18,000 लोकांचा मी सॅम्पल करून तो सर्वे केलेला आहे, परंतु ऍक्च्युअल झालेलं मतदान आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण तपासत घेऊ तेव्हा निश्चितपणे याचा निकाल वेगळा आलेला दिसेल आणि विदर्भामध्ये काँग्रेस म्हणून आम्ही 38 ते 40 जागापर्यंत आम्ही पोहोचलेलो असू हे मात्र निश्चित आहे. 62 पैकी 38 ते 40 काँग्रेस म्हणता काकासाहेब? निश्चित 38 ते 40 काँग्रेस निश्चित आम्ही महाविकास आघाडी निश्चित. बरं, लाखे पाटीलजी मी येतो. चव्हाणजी तुमच्याकडे येतो. मी लाखे पाटलांना घेऊया आधी. विदर्भामध्ये जे काकासाहेब म्हणतात तेवढ्या जागा आम्ही जिंकू, बरं. पण एकटी काँग्रेस नाही, महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणून आम्ही तेवढ्या जागा महाविकास जिंकू. त्यांच्या अध्यक्षाप्रमाणेच काँग्रेसवर जास्त विश्वास दिसतोय आणि 288 जास्त जागा ते जिंकू हीच शकतात. अडचण होणार आहे विदर्भात. हेच होणार आहे जे प्रवक्त्यांमध्ये दिसतंय तेच होणार आहे विदर्भात. हे असं तुम्ही मला कळत नाही. त्यांनी महाविकास आघाडी मी त्यांना रिपेअर केला आता. लाखे पाटीलजी मी त्यांना म्हणालो महाविकास आघाडी. पाटील साहेब प्रसन्नजी, काही आमचेच नेते त्याबद्दल होता आपल्या- महाविकास आघाडीमध्येच आहेत आपण, पण निश्चितपणे आपण जर बघितलो तर आमचा विश्वास हा प्रसन्नजी. ऐका बोला लाखे पाटीलजी बोला. ऐकलंय ना काकासाहेब? बोला सर बोला. तुमचं ऐकलंय मी, आता माझं ऐका तुम्ही. बोला. प्रसन्नजी, हा भाग या ठिकाणी मला मान्य केला पाहिजे की अनटिल अँड अनलेस महाविकास आघाडी म्हणून सगळं व्यक्त करत नाही तोपर्यंत आमची जागा ज्या आहेत त्याही आम्हाला सांगता येणार नाहीत बरं. आणि आमची मेजॉरिटी आम्हाला सांगता येणार नाही. बरं. आणि शिवसेनेची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची पहिल्या दिवशीपासून हे म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र सामोरे जातोय बरोबर आहे. आणि एकत्र निवडणुका लढतोय आणि त्या दृष्टिकोनातून मला अभिमान आहे की राज्यामध्ये कुठल्याही एका मतदारसंघामध्ये शिवसेनेनं महाविकास आघाडीचा धर्म तोडलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत येईल याबद्दल मला काहीही शंका या ठिकाणी नाही. ठीक आहे. चव्हाण, मी चव्हाणांकडे जातो आणि मग अजितराव तुमच्याकडे येतो. आधी ते चव्हाण करूयात, मग या चव्हाणांकडे येऊया. बोला.
खरं तर प्रसन्नजी, आता आपण पाहिलं, मी निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या दरम्यान फिरलोय, प्रत्येक भागामध्ये मी गेलेलो आणि ते गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये, नेत्यापासून कार्यकर्त्यापर्यंतच्या आता ज्या भावना आमच्या दोन प्रवक्त्याच्या मध्ये दिसल्या, त्याच भावना ग्रामीण म्हणजे ग्राउंड लेवल पर्यंत होत्या. त्याच्यामुळं महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये फरक एवढाच आहे, महायुतीनं सूक्ष्म नियोजन केलेलं आहे, टीमवर्क म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेलं आहे आणि उद्या तुम्हाला त्याचे निकाल दिसतील. परंतु मला दाद दिली पाहिजे काँग्रेसच्या आमच्या सहकाऱ्यांची, की एवढा आत्मविश्वास येतो कुठून? कारण काँग्रेसच्या नेत्यांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी उद्या खरं तर आत्मचिंतन करण्याची वेळ आहे, की तुम्हाला लोकसभेमध्ये जनतेनं भरभरून प्रतिसाद दिल्याच्या नंतर सुद्धा 6 महिन्याच्या आत लोकांनी तुम्हाला नाकारलंय. ह्याचं उद्या तुम्हाला निकालातून स्पष्टपणे दिसून येईल. तुम्हाला आत्मचिंतन करण्याची वेळ, की आपल्या लोक का नाकारतायत. आज संधी देऊन तुम्ही लोकांचा विश्वास कमवू शकत नाही. त्याचं कारण आहे नेतृत्वातल्या असलेल्या फाईट, लोकसभेच्या निकालानंतर सुद्धा जर तुम्ही धडा घेतला नसेल, बोध घेतला नसेल आणि एवढ्या आत्मविश्वासानं तुम्ही सांगणार असेल तर बाबा खरंच आम्ही बोध घेतला आणि उद्या तो तुम्हाला निकालातून दिसून येईल. आम्ही घेतलेला बोध उद्या निकालातून दिसून येईल. उद्या तुम्हाला निकाल 3 वाजता समोर आपण असूया. आपल्याकडे अख्खा महाराष्ट्र घ्यायचा आहे, त्यामुळे मला फार आपल्याला म्हणजे इतर वेळी वाद अगदी होतात आणि मनमोकळेपणे लोक बोलतात, पण आज आपल्याला वेळेचं मर्यादा आणि शिवाय 6 पूर्ण करायचं. अजित चव्हाण आणि त्यानंतर परत एकदा लाखे पाटील आणि विनायक आणि मग पुढच्या टप्प्यावर जाऊ आपण. अजित चव्हाण. प्रसन्नजी, सध्या रील्सचा जमाना आहे, तर त्या रील्स मधला एक डायलॉग आहे की कहाँ से आते हैं ये लोग, कहाँ से लाते इतना कॉन्फिडन्स. म्हणजे आता सूरजदादा जसं म्हणाले तसं, जसं आम्हा दोघा चव्हाणांमध्ये जशी एकवाक्यता आहे तशी महायुतीमध्ये देखील आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यांच्यामध्ये, म्हणजे आपण पत्रकार आहात प्रसन्नजी, महाराष्ट्रामधले आघाडीचे पत्रकार आहात, तिकीट वाटपाच्या वेळी पार धराधरी झाली, म्हणजे तिथून हे सूत्र सुरू आहे. कसं आहे, हे विश्वासघात केला. मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं भाजप, शिवसेना आम्हाला कौल दिला होता. या लोकांनी खरं तर महाराष्ट्राच्या जनतेसोबत विश्वासघात केला. ज्या पद्धतीनं एकूण निवडणुकीच्या तिकीट वाटपापासून बाकी, म्हणजे 3 पायाची शर्यत, 3 विरोधी विचाराची माणसं आणि ती सगळी एकत्र आलेली होती. त्यामुळं माझ्या या दोन्ही सहकाऱ्यांमधला जो विसंवाद आहे तशाच पद्धतीचा विसंवाद बघा ना. म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये अशा अनेक म्हणी आहे की या परिस्थितीला त्या ज्या लागू होतील, की अजून कशात काही नाही आहे आणि तिकडं मुख्यमंत्री पदाचं लॉबिंग सुरू झालेलं आहे. म्हणजे ते सकाळी सकाळी अगदी स्वस्तातला सोशल मीडियावरती कॅप्शन येते की एवढा कडक माल तुम्ही कुठून आणता. तर ते सन्माननीय एक संपादक आहेत, त्यांनी तर काय कहर केला काल. म्हणजे सामान्य लोकांच्या करमणुकीचा ते विषय झाले. मला असं वाटतं की आता निवडणुका पार पडल्या आहेत, आपण निकालाची वाट पाहतो, पण या सगळ्याचंही कुठेतरी विश्लेषण झालं पाहिजे आणि ते विश्लेषण महाराष्ट्राच्या जनतेनं करूनच योग्य पद्धतीनं महायुतीलाच मतदान केलंय. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत, आमच्यामध्ये कुठलाही विसंवाद नाही. मुख्यमंत्रीपद आमचं कुणाला मिळणार त्याच्यावरून आम्हाला लोकांनी टोचून विचारलं, पण मी कायम सांगत आलो की आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यागावर आधारित महायुती असल्यामुळं आमच्यामध्ये अतिशय एकवाक्यता आहे, अजिबात मतभिन्नता नाही. मी फक्त एक तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, आजचीच घटना आहे. शिवसेनेचे, तुमच्याकडच्या शिवसेनेचे एक नेते म्हणाले की आमचे एकनाथ शिंदे, त्यांना प्रश्न विचारण्यात आला की एकनाथ शिंदे उद्या शरद पवारांबरोबर गेले तर काय मुख्यमंत्री पदासाठी. त्यांना सांगण्यात आलं की ते म्हणाले की नाही, आमचे शिंदे साहेब जिकडे जातील तिकडे आम्ही त्यांचा शर्ट पकडून आम्ही पण जाऊ. आणि नंतर शेवटी तुमच्या दरेकरांना उत्तर द्यावं लागलं की हे त्यांचं खासगी मत नसेल, त्यामुळे मुख्यमंत्री पदाची होड आणि स्पर्धा फक्त तिथे नाही, ती तुमच्याकडे पण आहे अजितराव. त्यामुळे त्याच्यात जायला नको, नाहीतर सगळ्या आपल्याला उदाहरणं आणि पेपरच्या क्लिपिंग्स आणि व्हिडिओच्या क्लिप्स आपल्याला दाखवाव्या लागतील. मी फक्त एकदा शेवटचं लाखे पाटलांकडे जातो, नंतर मराठवाड्याकडे आपल्याला जायचं आहे. लाखे पाटीलजी. प्रसन्नजी, मी आपला आभार मानलं की आपण आम्हाला सुधरून घेतलं. त्याच पद्धतीनं अजय चव्हाण साहेब जे आमचे, ते रील बनवण्याच्या नादामध्ये एक तर त्यांना मराठी कमी समजतं किंवा आकलन नाहीये. काकासाहेबांमध्ये आणि माझ्यामध्ये कसलाही विसंवाद नाहीये. आम्ही एकमेकाला समजून घेतलं. त्यांना तेच बोलायचं होतं, महाविकास आघाडी, पण तू बोलण्याच्या ओघात त्यांच्याकडून काँग्रेस हा शब्द आला, ते मी त्यांना सुधरून घेतलं. म्हणजे आम्ही एकमेकाला मदत केली, आधार दिला आणि मजबूतीने या ठिकाणी उभं होत. हे या ठिकाणी मी अजय चव्हाणला आणि सूरज चव्हाण या दोन्ही चव्हाण. संजय दादा, ते बैठकीत काय झालं होतं ते जरा समजून घेतलं असतं तर काय, किती तिकीट वाटपात काँग्रेसच्या लोकांवर अन्याय झाले काय, आता टीव्हीवर बोलायला नाही पाहिजे असं, पण ते कोणी कुणाला मारलं, शर्ट धरला, धक्काबुक्की झाली, कसं सगळं झालं. आणि ह्या सगळ्या भानगडीमुळे काय झालं, माझ्या काँग्रेस पक्षामधल्या अनेक चांगल्या सहकाऱ्यांवर अन्याय झाला. हो,
त्यांना जसा तिकीट काँग्रेसवर मिळालं अन्याय झाला तसं म्हणजे भाजपचे आमचे मित्र प्रवक्ते प्रसन्नाजी, मी बोलू हाके का नको? यांच्यावर पण अन्याय झाला ना, तो तुम्ही बोलणार नाही. बोलू ठीक आहे, लाखे पाटील तुमच्यामध्ये पूर्ण करू द्या. विसंवाद आहे ते तुम्ही सांगणार नाही ना. काकासाहेब त्यांना पूर्ण करू द्या, आपल्याला मराठवाड्याकडे जायचंय. प्रसन्नाजी, मी पूर्ण करू का नको? बोला करा लवकर. करा संजय दादा बोला. लाखे पाटील माझं म्हणणं असं आहे लाखे पाटील साहेबाला माझा एकच प्रश्न आहे. लाखे पाटील साहेबाला माझा एकच प्रश्न आहे काय? की नाना भाऊला तुम्ही का बैठकीत बोलवत नाही, एकदम. पाटील साहेबांसोबत का मिटिंगला करत नाही, खरं तर मला का तुमचा आक्षेप आहे? मग तुम्ही इथं ह्याचं उदाहरण द्या. तुमच्या तर एवढं बॉन्डिंग आहे, याचं- तर तुम्ही याचं उत्तर- कंडिशन स्वराज्य- आता लाखे पाटील, फक्त लाखे पाटील बोलतील. प्लीज प्लीज, आता मला म्हणायचं काकांची अडचण होईल म्हणून मी दादा हा प्रश्न विचारला लाखे होता. पाटील. बरं झालं तुम्ही विचारला. लाखे पाटील. प्रसन्नाजी, आपल्यापेक्षा 5 लाख सरला माझी विनंती आहे की या ठिकाणी आपण अजय चव्हाण यांचा एकट्याचाच कार्यक्रम ठेवा आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांना बोलू द्या. आम्हाला प्रेक्षक म्हणून बोलवा, ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे. दुसरा भाग जो असा आहे की मुख्यमंत्री पदाबद्दल किंवा उमेदवारा संदर्भामध्ये यामध्ये आमचे दोन्ही चव्हाण या ठिकाणी बोलतायत. तर पहिला मुद्दा असा आहे, हे दोघं मुख्यमंत्री पदावर काय बोलतात याच्यापेक्षा अमित शहा काय बोलले प्रचारात हे माझ्या दृष्टिकोनातून आणि राज्याच्या 12 कोटी जनतेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अमित भाईंनी सांगितलं की आपण या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवतोय आणि त्यानंतर निकालानंतर आपण काय ते बघू. त्यानंतर त्यांनी अचानक सूर बदलला आणि नंतर आपण निर्णय करू असं सांगितलं. आणि वाईमध्ये तर त्यांनी अतिशय अतिरेक केला की त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की 2 महिने मी राज्यामध्ये फिरतोय आणि मी बघितलंय की देवेंद्र फडणवीस हे आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. त्यानंतर ते मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना उपरती झाली. पण आणि प्रसन्नजी, लगेच लाखे पाटलांनी विनोद त्यांचं तावडे- पाहिलं पाहिजे ना, कोण त्यांचं सीएम होईल ते. त्यांना आमची एवढी काळजी काय? तुम्ही आता मला मध्ये बोलायचं नाही, मला मध्ये बोलायचं नाही. मी तुमच्या कुणाच्याही मध्ये बोललो नाही. लाखेजी पूर्ण करा मुद्दा असा प्लीज. आहे, अमित शहा हे देशाचे नेते आहेत, त्यांचा शब्द अंतिम आहे, तुमच्या दोघांचा नाही. आणि अमित शहा काय बोलले आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, राज्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. मुख्यमंत्री तुम्ही ठरवणार नाहीत. अजित पवारांनाही सीए नाही, एकनाथ शिंदेलाही सीए नाही, देवेंद्र फडणवीसालाही सीए नाही, अमित शहाचे उद्धव ठाकरे दिल्लीला काय हवा पाण्याच्या गप्पा करायला जातात का? मी त्याच्यात जात नाही, पण आपण पुन्हा त्याच उद्धव ठाकरे कशाला जातात दिल्लीला? आपल्याला त्याच्यात जायचं नाही. आपण विभागवार विश्लेषण घेतोय. मी आजपर्यंत मातोश्रीवर येत होते. छोटासा ब्रेक मला आता तिकडे जायला लागतंय जनपदला. अजितजी शांत व्हा. लाखे पाटीलजी तुम्ही पण शांत व्हा. आपल्याला पुढच्या विभागाकडे जायचं, मराठवाड्याकडे प्रसन्नाची मुद्दा आहे या ठिकाणी बोला. की मुख्यमंत्री विनोद तावडेंनी लगेच सांगितलं की ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये आम्ही निर्णय केला, नवीन चेहरे दिले, त्या पद्धतीने मुख्यमंत्रीचा चेहरा राहील. आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं की विरारमध्ये विनोद तावडेचं ठीक आहे, वस्त्रहरण आलं लक्षात. अहो कशाला तुम्हाला आमची काळजी? तुमचं बघा की राव. आणि आता आपण मगाशी विदर्भाबद्दल बोलत होतो, आता आपण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दोन्ही बाबतीत बघणार आहोत. मराठवाडा तर सर्वात सेन्सिटिव्ह होता यावेळी. ग्राफिक्सच्या द्वारे पाहूयात काय म्हणतोय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. कौल पत्रकारांचा मराठवाडा 46 जागांसाठी आपण बघतोय. महायुती 22 ते 28, महाविकास आघाडी 15 ते 21 आणि अपक्ष किंवा अन्य पक्ष छोटे मोठे 2 ते 4 जागा. मराठवाड्यामध्ये 46 जागांमध्ये 10 ते 12 जागा भाजप, शिंदेची शिवसेना 7 ते 9, अजित पवारांची राष्ट्रवादी 5 ते 7 जागा. यानंतर काँग्रेस 4 ते 6, शिवसेना ठाकरेंची शिवसेना 4 ते 6, शरद पवार राष्ट्रवादी 7 ते 9 जागा. पश्चिम महाराष्ट्र आपण बघतोय 58 जागांसाठी महायुती 25 ते 31, मविया 21 ते 27, इतर 5 ते 7. महायुती आणि मवियामध्ये आपण बघतोय पश्चिम महाराष्ट्रात जोरदार टक्कर आहे. भाजप 17 ते 19 जागा, शिंदेची शिवसेना 3 ते 5, अजित पवार राष्ट्रवादी 5 ते 7 जागा. काँग्रेस 7 ते 9 जागा, ठाकरेंची शिवसेना 1 ते 3 जागा आणि शरद पवार सर्वाधिक जागा शरद पवारांच्या असतील महाविकास आघाडीमध्ये 13 ते 15 जागा महाविकास आघाडीत पश्चिम महाराष्ट्रात. पुन्हा यासाठी आपण जाऊयात पुढारी न्यूज तर्फे असलेले विनायक पासलक आपल्यासोबत आहेत. विनायक, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. प्रसन्न, हे दोन्ही विभाग खूप इंटरेस्टिंग आहेत. हो. इथं 2-3 फॅक्टर दिसले. एक
जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, विशेषतः काही अजितदादा गटातले, हे तिथले लोकल प्रबळ सरदार म्हणू शकतो आपण, की ज्यांचं तिथं मोठं नेटवर्क आहे, आर्थिक साम्राज्य आहे आणि त्यामुळे त्यांचे लाभार्थी आहेत. त्यामुळे असे अजितदादा पवार गटातले उमेदवार निवडून येताना दिसत आहेत. त्याच बाबतीत दुसरीकडं जिथं या दोन्ही या दोन्ही विभागांमध्ये शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती आहे, त्यामुळे त्यांचे सुद्धा नव्यानं उमेदवारी दिलेले उमेदवार निवडून येताना दिसत आहेत. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात दिसती की खूप काटेजोड लढती इथं झाल्या. तुम्ही बघाल तर कोल्हापुरामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे, त्याच्यानंतर पुण्यात काही ठिकाणी मतदानाचा ग्रामीणमध्ये टक्का वाढलेला आहे, सांगलीत एखाद दुसऱ्या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढलेला आहे. त्यामुळं हायपर लोकल निवडणूक करण्यामध्ये एका अर्थानं महायुती यशस्वी झाली असं आपण म्हणू, कारण महायुतीचा तो प्रयत्न दिसत होता. त्याच्यामुळे लोकल उमेदवार कसे आहेत याच्यावरून अत्यंत काटेजोड लढती या पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये झालेल्या दिसतात. मराठवाड्याच्या बाबतीत काही प्रमाणात याच्याबद्दल आपण अजून डेटा ॲनालिसिस करतोय, पण थोडंसं काही मतदारसंघांमध्ये आरक्षणाचा मुद्दा अर्थात राहिला. याच्याशिवाय ओबीसी पोलरायझेशनचा मुद्दा काही भागात राहिला की जिथं लिंगायत समाज, धनगर समाज जास्त आहे. त्यामुळे असे वेगवेगळे फॅक्टर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काम करतायत. हायपर लोकल निवडणूक, शरद पवारांबद्दलची सहानुभूती, मात्र त्याच वेळेला लोकल तिथले आर्थिक हितसंबंध असणारे उमेदवार हे यातले प्रमुख फॅक्टर आहेत असं म्हणता येऊ शकतं. बरं, आपण आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बाबतीत बोलायला सुरुवात करूयात. लाखे पाटलांपासून सुरुवात करूयात. लाखे पाटीलजी, या आत्ताच्या निरीक्षणांबाबतीत दोन विभागांकरता. प्रसन्नजी, मराठवाड्यामध्ये 46 जागा आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 58 जागा आहेत. म्हणजे 104 जागा ह्या दोन विभागामध्ये आहेत. आणि हा आमचा महाविकास आघाडीचा सगळ्यात स्ट्रॉंग जे काही एरिया आहे तो हे दोन्ही एरिया म्हणून आहेत. त्याचं कारण असं, शरदचंद्रजी पवार साहेबांचं नेतृत्व, मराठा आंदोलन धनगरांना ज्या पद्धतीने फसवलं, ओबीसीला ज्या पद्धतीने फसवलं, त्याचा परिणाम, सोयाबीनच्या भावाचा परिणाम, आणि ह्या पूर्ण एरियामध्ये विश्वासार्ह नेतृत्व भारतीय जनता पक्षाकडे किंवा शिंदे सेनेकडे नसणं. सुरुवात सांगतो मी आपल्याला, बारामतीमधून योगेंद्र पवार निवडून येणार, यामध्ये कसली दुमत असायचं कारण नाही. पुन्हा 104 ज्या जागा आहेत यापैकी 62 ते 65 जागा, प्रसन्नाजी मी परत सांगतो, या एरियामध्ये 62 ते 65 जागा महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकणार आहोत. यामध्ये दुमत असायची शंका नाही. जिथं पुढारीचं मुख्य कार्यालय आहे त्या कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकणार आहोत, कारण कोल्हापूरमध्ये कुठलंही नेतृत्व भारतीय जनता पक्षाकडे त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही. आणि ती परिस्थिती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, मराठवाड्यामध्ये आहे. आणि मराठवाड्यामध्ये जे काही या पद्धतीनं 5 लाख सर सांगतायत की ओबीसी आणि मराठा असा काही वाद आहे, 5 लाख सर असा कुठलाही वाद नाही. धनगर समाजाला वारंवार देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेट पासून फसवलंय. त्यांनी काय म्हणून मतदान करावं बीजेपीला, हा या ठिकाणी प्रश्न आहे. मराठा समाजाची फसवणूक केली, धनगर समाजाची फसवणूक केली. 2.5 वर्ष झालं राज्यामध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी निवडणुका होऊ देत नाही, आणि त्यामुळे सगळं खालचं जे नेतृत्व आहे, तरुण नेतृत्व आहे, हे भारतीय जनता पक्षाने संपवलं. आणि हा सगळा राग, सोयाबीनचा राग, ऊसामध्ये जे काय अल्कोहोलच्या विक्रीसाठी अचानक बंदी घातली त्यामुळे शेतकरी अडचणीत आला, त्याचा राग. आणि या सगळ्याचा परिणाम असा दिसणार आहे आपल्याला की 62 ते 65 जागा महाविकास आघाडी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामधून जिंकणार आहे. ठीक आहे, आपण मी स्टुडिओमध्ये येण्याच्या ऐवजी सूरज चव्हाणांकडे आधी जातो आणि मग स्टुडिओतल्या दोन्ही गेस्टकडे येतो. सूरज चव्हाणजी, खरं पाहिलं तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे. ते जरी महाविकास आघाडीचा म्हणत असतील तरी या दोन भागामध्ये वेगवेगळे प्रश्न होते. मराठवाड्यामध्ये जरंगे पाटलाचा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा कापूस, काही म्हणजे नांदेड, परभणी या भागामध्ये कापसाचं पीक घेतलं जातं. प्रामुख्यानं सोयाबीनचं पीक त्या भागामध्ये असतं. त्या सोयाबीनच्या भावाबद्दलही होतं. परंतु लोकांना पूर्णपणे विश्वास होता की जसं कांद्याचा प्रश्न महायुतीच्या सरकारने सोडवला, तो हा सोयाबीन कापसाच्या भावाचा प्रश्न सुद्धा महायुतीत सरकार सोडवेल. व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं बरंचसं ह्या विषयाचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु कुठेतरी लोकांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली होती की महाविकास आघाडीचे नेते फक्त मताच्या राजकारणासाठी या मुद्द्यांचा वापर करतायत. मग तो जातीचा असेल किंवा अनेक वेळा नाना पटोलेला त्यांची भूमिका जाहीर करा म्हणलं होतं आरक्षणाच्या बाबतीत की तुम्ही सत्तेत आलात तर ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणार का. तर अशा पद्धतीचं कुठेही त्यांच्याकडनं
एक प्रॉमिस हे त्या जनतेला देऊ शकले नव्हते. म्हणून लोकांना कुठं समजलं की हे मताच्या राजकारणासाठी महाविकास आघाडीकडनं या मुद्द्याला उचललं जातंय. परंतु शाश्वत विकास जर पाहिजे असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही आणि त्याचं रूपांतर लोकांनी मतामध्ये केलं. आणि मला विश्वास आहे की मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल, महायुतीला घवघवीत यश आपल्याला बघायला मिळेल. हा मी शक्य म्हणेन की भावनिक राजकारणाचा काही पार्ट हा मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटला, जे की पक्ष फुटले या गोष्टीवरती त्यांनी राजकारण करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. पण हे मुद्दे प्रामुख्याने राहिलेले नाहीत, कारण लोकसभेमध्ये लोकांनी त्याला मतं दिली होती, त्या भावनिक मुद्द्याला फसली होती. पण विधानसभेमध्ये लोक विकासाच्या बाजूने उभे राहिले हे स्पष्टपणे दिसून येते. ठीक आहे, आपण इकडे स्टुडिओत येऊया. अजित चव्हाण. मी विनायक पासलकजींचा अतिशय आभारी आहे की त्यांनी खूप व्यवस्थित विच्छेदन करून सांगितलं की काय नेमकी परिस्थिती होती आणि त्यात मग कसं कसं कोणी कोणी कव्हर केलं. विनायकजी, आपल्या तज्ज्ञ पत्रकारांनी जे फीडबॅक्स आपल्याला दिलेले आहेत ते मी फिरलो आणि खरोखर काही ठिकाणी अगदी प्रांजळपणे मान्य केलं पाहिजे की अफवा पसरवण्यात महायुतीच्या विरोधामध्ये आमचे विरोधक काही ठिकाणी यशस्वी झाले होते. परंतु महायुतीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सगळ्यांनी एकजुटीनं परिश्रम घेऊन त्या विषयाकरता आम्ही लोकसभेतनं धडा घेतला की खोटं पसरवलं जातं, नरेटिव्ह खोटा पसरवला जातो, खोटं लोकांना सांगितलं जातं, भीती घातली जाते आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही खूप ताकदीनं काम केलं. आणि विनायकजी, आपल्या विच्छेदनामध्ये आपण अतिशय सुसूत्रबद्ध पद्धतीनं या सगळ्याचा उल्लेख केला. मी आपला आभारी आहे. संजय लाखेंच्या विश्लेषणाबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. संजय लाखेंचं विश्लेषण इतकं नकारात्मक आहे आणि ते कशासाठी आहे बघा, की आम्ही काय केलं किंवा आम्ही काय मुद्दे घेऊन लोकांपुढे गेलो होतो आणि ते पटवण्यात यशस्वी ठरलो म्हणून लोक आम्हाला मतं देतील, यापेक्षा नैसर्गिकरित्या काय काय नेमकं विरोधात आहे आणि मग ते त्या परिस्थितीचा लाभ घेऊन त्याचा फायदा आम्हाला कसा होईल, म्हणजे आम्ही झोळी पसरून बसलोय खाली आणि वाऱ्यानं आंबा कसा आमच्या झोळीत पडेल, अशा पद्धतीचं हे विश्लेषण होतं. मला असं वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं लोकसभेमध्ये अपरिमित नुकसान झालं आणि आत्ता सुद्धा विधानसभेमध्ये अपरिमित नुकसान होतंय. आपल्या पक्षाची कामगिरी काय, आपलं किती नुकसान होतंय, कशा पद्धतीनं आपण खाली खाली चाललेलो आहोत याचं त्यांनी विश्लेषण केलं पाहिजे. महायुतीच्या बाबतीमध्ये बोलत असताना मला तुम्ही आता पुन्हा तेच नाही मला सांगा, मराठवाड्यामध्ये ज्या ओबीसी फॅक्टर असून सुद्धा हे यश मिळत असेल तर त्या यशाचं विश्लेषण करा की कसं शक्य झालं. मी तेच सांगितलं की हा सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अतिशय नम्रपणे एकजुटीनं लोकांना जाऊन आम्ही सांगितलं की मराठा समाजासाठी सर्वाधिक काम नेमकं कुणी केलं, भारतीय जनता पक्षानं आरक्षण कसं दिलं, या सगळ्या विषयामध्ये आरक्षण आपण ज्याच्यासाठी मागतो त्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या सरकारनं देण्याचं काम कसं केलं, त्यामुळे आम्हाला फायदा झाला आणि ते विश्लेषण इथं आलं. याकरता मी पुढारीचा आभार. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आंदोलनं झाली, मराठा समाजाचं आंदोलन असेल, ओबीसीचं आंदोलन असेल, पहिल्या कॅबिनेटला तुम्ही आरक्षण देणार होते धनगर समाजाला, मुस्लिमांना आपण आरक्षण देणार होते, आपण मराठा समाजाला ज्या पद्धतीने, मला बोलू द्या नंतर देतो काका उत्तर. आंतरवली सराटीमध्ये झालेली मारहाण लोक अजून विसरलेले नाहीत. तुम्ही जे सांगताय की बाबा आम्ही मराठा समाजाला खुश केलं, परंतु आरक्षणाचं मुळात राहिलं कुठं? आरक्षणाचं ज्या प्रश्नावरती हे आंदोलन उभारलं गेलं, आज सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं स्टेटमेंट आहे की बाबा निवडणुका झाल्यानंतर आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहोत. म्हणजे हे आज सुद्धा आंदोलन थांबलेलं नाही आहे. त्यामुळे निश्चितपणे ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या समाजाला चॉकलेट देत गेलात, ज्या त्याचा वापर करत घेत गेलात, परंतु जेव्हा आश्वासन पूर्तीची वेळ आली तेव्हा ते तुम्ही पूर्ण करू शकलेला नाहीत. तुम्ही सगळ्याचा भ्रमनिरास केलेला. ज्या पद्धतीनं समाजाचा भ्रमनिरास करत आलेला त्याच पद्धतीनं स्पर्धा परीक्षामध्ये झालेले घोळ असतील, भ्रष्टाचार असतील, त्यांचाही भाजपची टीका केली. आता मी तुम्हाला विचारतो, पुण्यामध्ये सलग 3 मतदारसंघात कोल्हापूरमध्ये अचानक उमेदवार तुमचा माघार घेतो, सोलापूरमध्ये अचानक पिता पुत्री सांगतात की आमचा पाठिंबा वेगळ्याला, या गोष्टींबद्दल काय सांगाल तुम्ही? निश्चितपणे एक लक्षात घ्या, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, आमच्याकडं अपेक्षा ठेवणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे हे होणं स्वाभाविक आहे. ज्या पद्धतीने आमच्याकडे झालंय त्याच पद्धतीने भाजपमध्ये झालेलं आहे. म्हणजे गणेश हाकीने बंडखोरी केली, तुम्ही ते का बोलत नाही? तुम्ही त्यावर पण बोलला पाहिजे ना. मी अशा अनेक उदाहरणं सांगतो ज्या ज्या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. बरं, आपण आता उत्तर महाराष्ट्राकडे वळणार आहोत. 47 जागांसाठी उत्तर महाराष्ट्रात बंडखोरी. बरं, एक छोटंसं विधान, एक अगदी थोडक्यात, लाखे पाटील आणि चव्हाण दोघांना फक्त विनंती आहे, थोडक्यात पूर्ण करा. चव्हाण, काय म्हणताय तुम्ही?
बंडखोरी होणं वेगळं आणि पक्षात राहून पक्षविरोधी काम करणं वेगळं, हे दोन आमच्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. काँग्रेसचा उमेदवार ऐनवेळी उमेदवारी माघारी घेतो, ह्याच्यावरती त्यांच्याकडे कुठलंच उत्तर नाही. काल शिवसेना काँग्रेसच्या विरोधात जोडे मारो आंदोलन विद्यमान खासदाराबद्दल काढते, जोडे मारतात, तरी त्याच्याबद्दल उत्तर नाही. अशा अनेक बंडाळ्या घरावर दगडफेकीच्या गोष्टी झाल्या. महायुतीच्या यशामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे एक टीमवर्क होतं, सूक्ष्म नियोजन होतं आणि या लोकांनी एकत्रित येऊन ज्या आमच्या लोकसभेमध्ये आम्हाला अपयश भेटलं, त्यानंतर योग्य नियोजनाद्वारे आम्ही ठीक या आहे. सगळे मुळात यश चव्हाण मिळवतोय. प्रश्न आणि असा आहे, महायुती पुन्हा महायुतीचं मराठवाडा आणि म्हणजे पश्चिम राज्यामध्ये महाराष्ट्र तुम्ही चांगलं बोलायला तयार नाही. लाखे पाटील. काल सोलापुरात सांगितलं प्रणिती शिंदेच्या घरावर आम्ही दगडफेक करू. अजित चव्हाण आता लाखे पाटलांना बोलून द्या. जोशी साहेब जे विषय विचारतात लाखे त्यावर पाटील, बोलायला काकासाहेब एक मिनिट, लाखे पाटील बोला. माझी परत एकदा विनंती आहे की अजय चव्हाणनी मला आगाऊ सल्ला देण्याची गरज नाही. संजयजी, माझी माझं नाव भूमिका अजित चव्हाण असं आहे. ती मांडण्यासाठी मी आलो आणि अजित चव्हाणची भूमिका मांडण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो नाही. नाही, माझं असं मत आहे, थोडंसं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल बोलत चला आपण. ते त्यासाठी पात्र नाहीत, त्यांनी त्याबद्दल बोलूही नये. पक्षाच्या अहो धोरणावर लाखे पाटील, आता वेळ दिला तर थेट मुद्द्यावर या प्लीज. आता सोडून द्या ते अजित चव्हाणांचं, तुम्ही प्लीज मुद्द्यावर या, तुमचा मुद्दा मुद्दा असा पूर्ण आहे, करा. प्रसन्नजी, की त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसभेमध्ये आमचं नुकसान झालं, विधानसभेमध्ये नुकसान जाणार आहे, पण त्यांना शिवसेनाच कळली नाही. बरं, उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसानं फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून हा पक्ष जिवंत केला. जे काही निवडून आलेले आमदार होते, खासदार होते, यांनी गैरमार्गानं आणि पक्ष फुटेपर्यंत झोपून राहील. अजित चव्हाण, साहेबांना एक एक माणूस त्या ठिकाणी उभा केला आणि लोकसभेमध्ये आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो बरं. भारतीय जनता पक्षापेक्षा अतिशय चांगला स्ट्राईक रेट आहे, बरं. या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. ठीक. भारतीय जनता पक्षाने किती जागा लढवल्या, बरं. त्यांचे किती खासदार निवडून ते आले, विश्लेषण आणि आम्ही झालेलं किती जागा लोकसभेनंतर लढवल्या, आणि किती शिवसेनेच्या खासदार निवडून आले, लढण्याचा हे या ठिकाणी तुम्ही आपण लाखे बघितलं पाटील पाहिजे. साहेब, पवार साहेबांच्या सल्ल्यानं असंच काम करत राहा. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. ओके, मी आता उत्तर महाराष्ट्रात तुमच्या जातो. शुभेच्छाची गरज आपण नाही. एकदा पर्सनल तुमच्या शुभेच्छाची फायटिंगला आलं तर गरज मग नाही. चर्चेचे मुद्दे राहतील बाजूला. आपल्याला विश्लेषण आकड्यांचं करायचंय, पब्लिक सेंटिमेंटचं करायचंय आणि वेगळा काही निकाल लागत असेल तर त्याच्याबद्दल आपण बोलतो. प्रसन्नजी, तेवढ्या पुरता राहूया. लोकसभेमध्ये ही उत्तर महाराष्ट्र लोकसभेमध्ये ठीक आहे. 0 लाखे पाटीलजी पासून लक्षात आलं. जागा. लाखे पाटीलजी जाऊन द्या, मी अजित चव्हाणांना शांत केलेलं आहे. आपण उत्तर महाराष्ट्राकडे जाऊया. 47 जागांसाठी आपण आता बघतोय उत्तर महाराष्ट्र. महायुती 27 ते 33 जागा, महाविकास आघाडी 10 ते 16 जागा आणि इतर 3 ते 5. उत्तर महाराष्ट्र आपण बघतोय. बडे मोठे नेते छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, विखे पाटील, गिरीश महाजन, गावित, रावल, गुलाबराव पाटील या सगळ्या नेत्यांसह. आणि आपण ह्याच्यात सुद्धा पक्ष बघतोय. भाजप 15 ते 17, शिंदेची शिवसेना 5 ते 7 आणि अजितदादांची राष्ट्रवादी 7 ते 9. उत्तर महाराष्ट्रात चांगला परफॉर्मन्स सध्या तरी दिसतोय. आणि काँग्रेस 4 ते 6, ठाकरेंची शिवसेना 1 ते 3, शरद पवारांची राष्ट्रवादी 4 ते 6. असा हा उत्तर महाराष्ट्रातला एकूण सध्याचा कल. आणि मुंबईत सुद्धा आपण सुरू करतोय आता. मुंबईमध्ये 36 जागांसाठी महायुती 17 ते 23, मविया 13 ते 19, इतर 2. आणि 36 जागांमध्ये भाजप 15 ते 17, शिंदेची शिवसेना 2 ते 4, अजित पवार यांची राष्ट्रवादीला 2 जागा इकडे दिसत आहेत. तर काँग्रेस 3 ते 5, ठाकरेंची शिवसेना मात्र जोरदार 10 ते 12 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा. ठाणे कोकण आपण बघूया. महायुती 24 ते 30, मविया 5 ते 10, इतर 4 ते 6. ठाणे कोकण 39 जागा आपण धरलेल्या आहेत यामध्ये. त्यातही भाजप 11 ते 13 जागा, शिंदेची सेना 11 ते 13, अजित पवारांची राष्ट्रवादी 2 ते 4. मुंबई वगळता ठाणे कोकण बघतोय आपण. काँग्रेस 0 ते 1 जागा, ठाकरेंची शिवसेना 4 ते 6, पवारांची राष्ट्रवादी 1 ते 3. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूयात. विनायक पासून आपण या सेगमेंटमध्ये आपण बोलतोय उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि ठाणे कोकण. विनायक, असं नाही, या तिन्ही विभागातला एक कॉमन भाग असा आहे की जिथं भाजपचं संघटन मजबूत होतं, मग त्याच्यामध्ये यावेळी संघ परिवारातल्या वेगवेगळ्या संस्था उतरलेल्या होत्या प्रचारामध्ये, मतदान वाढवण्यामध्ये, तो भाग. आणि परंपरागत जे निवडून आलेले आहेत मतदारसंघ, तो भाग. आपण लोकसभेनंतर बोललो होतो की जरी लोकसभेला महायुतीच्या जागा कमी असल्या तरी जवळपास 127 विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांना लीड होतं आणि काही विशिष्ट मतदारसंघामध्ये लीड नव्हतं. तर या तिन्ही पट्ट्यामध्ये, म्हणजे आपण उत्तर महाराष्ट्र बघितलं, मुंबई बघितलं आणि ठाणे कोकण बघितलं, तर या तिन्ही पट्ट्यामध्ये त्यांच्या सर्वाधिक जागा जिथे त्यांना लीड होतं. आणि लोकसभेच्या सुद्धा जागा त्यांना मिळालेल्या आहेत. कोकणच्या 2 जागा होत्या, ठाण्याची जागा होती, मुंबईत 4-2 झालं तरी लीड होतं आणि उत्तर महाराष्ट्रातही त्यांना लीड मिळालेलं होतं. त्यामुळे साहजिकच हे 3 एरिया
याच्यात मुंबईचं विश्लेषण आपले सर्व राजकीय नेते करतील वेगवेगळ्या मुद्द्यांवरती काय चाललं वगैरे, पण डेटा म्हणून बघाल तर जिथं जिथं आधीपासूनचे स्ट्रॉंग होल्ड होते ते कंटिन्यू केलेले दिसत आहेत. संघटन अधिक ऍक्टिव्ह झाल्यामुळे त्याचा परिणाम मतदाराची संख्या वाढण्यामध्ये झालेला दिसतोय आणि त्याच्यामुळे इथं महायुतीला ॲडव्हान्टेज मिळतंय. त्याच्यात नॅचरल ती बाब दिसते इतर विभागांपेक्षा. आणि विशेषतः मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा अशी लढाई आणि इथं मनसेचा असणारा प्रभाव जे मतं घेऊन जाणार आहेत त्याविषयीचे मुद्दे येतील आणि त्याच्यातून हे आत्ताचे आकडे आलेले दिसतात. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूयात. ही चर्चा मात्र मी आता परत एकदा अजित चव्हाण, काकासाहेब कुलकर्णी आणि मग लाखे पाटील आणि चव्हाणांकडे जाईल. अजित चव्हाण, या संपूर्ण विश्लेषणानंतर मला इतकंच सांगायचं आहे की अगदी बरोबर आपण महायुतीला या ठिकाणी जास्त जागा दाखवलेल्या आहेत आणि ती वस्तुस्थिती आहे. मी स्वतः उत्तर महाराष्ट्रामधून येतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षासह महायुतीचं संघटन अतिशय स्ट्रॉंग आहे. राज्यामधले आमचे अतिशय मोठे नेते, बडे नेते, ताकदीचे नेते उत्तर महाराष्ट्रातनं निवडणूक लढवत होते. आणि एकूण मी प्रसन्न जेव्हा ग्राउंडला फिरलो त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की महायुतीला इथला मतदार भरभरून पाठिंबा देतोय. आणि जी निवडणुकीला एक यंत्रणा असते, जो कार्यकर्ता असतो, जो शेवटपर्यंत घराघरापर्यंत जातो, लोकांना मतदानासाठी बाहेर आणतो, प्रचार करतो आणि निष्ठावान कार्यकर्ता मी असं म्हणेन. आणि विशेषतः आपण एक बघा, लक्षात घ्या की थोडंसं नाशिक शहर वगळता इतर कुठेही म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर लोक तिकडे गेले नाही. अजितदादांबरोबर लोक बऱ्यापैकी लोक राहिले आणि मोठे नेते राहिले. त्यामुळं तो जो एक आपण ज्याला म्हणूया की संघटनेतला स्ट्रॉंगपणा, आणि आपल्याला तर माहितीच आहे की उत्तर महाराष्ट्र संबंध हा नानासाहेब उत्तमराव पाटलांपासून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे 80ला पक्षाची स्थापना झाल्यापासून या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावरती गावागावामध्ये कार्यकर्ते आहेत. खडसेंचे सेंटिमेंट्स असतील, थोरातांच्या मुलीच्या बाबतीतलं विधान असेल, छगन भुजबळांना पाडण्याचं अप्रत्यक्ष विधान संकेत असतील जरांगे पाटलांचे, या सगळ्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचा हे कसं काय? हेच गमक आहे यशाचं. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जी काही विधानं असतील महिलांबाबतची वगैरे बाकीच्या इतर सगळ्या, हे तर अगदी निषेधार्ह, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभेमध्ये असं बोलू नये. परंतु विरोधात जो प्रचार केला गेला, ज्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये खूप द्वेषानं सांगितलं गेलं, त्या माणसांचं जमिनीवर काम आहे प्रसन्नजी. आणि निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की ज्या वेळेला जातीय प्रचार केला जातो, धार्मिक प्रचार केला जातो व्यक्तीला टार्गेट करून, त्यावेळेला मतदार अतिशय सुज्ञ असतो. आणि माझा दावा आहे ग्रामीण भागातला मतदार तर अतिशय सुज्ञ असतो. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये 4-4 वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करायचं असतं, अतिशय चांगल्या पद्धतीने करतो, लोकांना चांगलं कळतं. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं लोकांनी महायुतीला या ठिकाणी भरभरून पाठिंबा दिलेला आहे, आपला हे जे काही अंदाज आहे किंवा आपल्या पत्रकारांनी व्यक्त केलेले संकेत आहेत ते खरे ठरतात. काकासाहेब कुलकर्णी, आता अजित चव्हाणजी खूप छान सांगत होते की बाबा जातीय धार्मिक राजकारण केलं, कुणी केलं? हे तुम्हीच केलं ना. ज्या पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं बटेंगे तो कटेंगे ही म्हण कुणी आणली? हा स्लोगनच तुम्ही आणला ना या राजकारणामध्ये. एक हे तो सेफ आहे, तुम्हीच आणले ना. एक हे तो सेफ आहे, राहुल गांधी के पास शेक आहे, हे तुम्हीच आणलं ना. म्हणजे जातीय ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण हे तुम्ही केलेलं आहात. विकासाची कोणतीही गोष्ट गेल्या 2.5 वर्षामध्ये या नोमानी तुम्ही आणला हो. उत्तर महाराष्ट्र असू द्या, अख्खा महाराष्ट्र असू द्या, ज्या मला बोलू द्या. नोमानीची आठवण करून दिली. ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडाफोडी झाली, लोकांच्या मागे तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला, हे लोकांना पचलेलं नाही. त्यामुळं अजित चव्हाणजी यापासून पळ जरी काढत असतील आणि आमच्यावर थोपवत असतील जाती आणि धार्मिक ध्रुवीकरण, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना भीती घालत होतात की बाबा हिंदू खतरे में, हे लोक जाणून आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, उद्याच्या 3-3:30 वाजता आपण दोघं पुन्हा समोर येणार आहोत. त्यामुळे तुम्ही आता तयारी करून ठेवा की आम्ही जिंकलेलो असणार आहोत आणि तुम्ही विजयापासून लांब झालेला असणार आहात, ही तुम्ही आतापासून तयारी करून ठेवा. ठीक आहे, मी लाखे पाटलांकडे जातो. लाखे पाटीलजी, मगाशी मी जो मुद्दा अजित चव्हाणांना मुद्दामून विचारला की असे असंख्य काही मुद्दे होते की जे आपण उत्तर महाराष्ट्र किंवा मुंबई कोकणाचं वेगळं विश्लेषण होईल, जिथे ते त्यांच्या विरोधात जाऊ शकले असते, तरी सुद्धा हे सर्वे मानायचे म्हटले तर हे चित्र असं का असावं? तुमचं काय मत आहे? प्रसन्नाजी, आपण आणि 5 लाख सरांनी जो सर्वे करून घेतला त्याबद्दल मला आदर आहे. पण जो ढोबळमानाने मी सांगतो की त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला नॉर्थ महाराष्ट्रामध्ये 3 जागा दाखवताय. 3 जागा तर आम्ही नाशिकमध्ये जिंकतोय, शिवसेना म्हणून जिंकतोय. बरं, आता तुम्ही कोकणामध्ये आम्हाला दाखवताय. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचा वैभव नाईक, संदेश पारकर
आणि राजन तेली हे जिंकतायत आणि रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव आणि बाळ माने हे 5 जागा आम्ही जिंकतोय त्या ठिकाणी. बरं. पण तुमच्या सर्वेपेक्षा ग्राउंड रिपोर्ट जे आमचे आहेत त्याच्यावर माझा जास्त विश्वास आहे. आणि ह्या जे काय या पूर्ण भागामध्ये 122 जागा आहेत त्यामध्ये नॉर्थ महाराष्ट्रामध्ये आम्ही 46 पैकी 23 ते 24 जागा त्या ठिकाणी जिंकणार आहोत. एकट्या नंदुरबार मध्ये आम्ही जिंकतोय, बरं. पुण्यामध्ये आम्ही जिंकतोय, जळगाव मध्ये आम्ही जिंकतोय आणि अब्सोल्यूट मेजॉरिटी आम्हाला ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये मिळते. जे जयश्रीताई थोरात यांच्याबरोबर जो प्रकार झाला तो त्या जिल्ह्यामध्ये कुणालाही आवडलेला नाही. बरं. दुसरा या ठिकाणी महत्वाचा भाग असा आहे, मुंबईमध्ये ज्या 36 जागा आहेत त्या 36 पैकी 22 ते 24 जागा आम्ही या ठिकाणी जिंकतोय हे मी आपल्याला ठामपणे सांगतो. या ठिकाणी तुम्हाला शिंदे सेना दिसणार नाही, अजित पवार दिसणार नाहीत. बरं. त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीनं देशद्रोही माणसाला त्या ठिकाणी उमेदवार दिली आणि त्याचा प्रचार नरेंद्र मोदी असतील, अमित शहा यांनी केला, ठीक आहे. याचे परिणाम यांना लाखे पाटील, आपण मंत्रिमंडळामध्ये काम केलंय त्यांच्या सोबत, आपण काम केलंय. आपण काय बोलतोय तर भान ठेवा. एखाद्यावरती आरोप झाले म्हणजे गुन्हेगार नसतो. तुम्ही का बाहेर गेले? आरोप केलं, एखाद्या व्यक्तीवर आरोप झाले म्हणजे गुन्हेगार नसतो. आरोप केले म्हणजे गुन्हेगार नसतो. लाखे पाटीलची व्यक्तिगत टीका टाळा आणि फक्त विश्लेषण सांगा. तुम्ही अगदी थोडक्यात सांगा कारण मला चव्हाणांकडे पण ते जायचं काढायचे का मी? उद्धव साहेबाचे काढू का मी सगळं बाहेर? तुम्हाला जे जे शक्य आहे ते सगळं काढा. मी अजित पवारांचं काढायचं जर ठरवलं तर तुम्ही या ठिकाणी बसू शकणार नाही. प्लीज आपण लाखे पाटील साहेब, आपण एक लक्षात घ्या, जे महाराष्ट्रामध्ये मोठे नेते बसू आहेत शकणार नाही. त्यांच्या बाबतीत आपण असं आव्हान प्रति आव्हान देणं बरोबर नाही. तुम्हाला खुलं आव्हान आहे, तेवढी एक राजकीय सिद्ध करून दाखवा. थांबवले त्यांना. खुलं आव्हान आहे, सिद्ध करून दाखवा. 122 जागा आव्हान आहे आहेत. माझं तुम्हाला, खुलं आव्हान आहे, सिद्ध करून दाखवा. या जागेमध्ये सिद्ध करून दाखवा. 75 सूरज पेक्षा चव्हाण जास्त साहेब, जागा तुम्ही आव्हान हे जिंकत देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यायला काकासाहेब पाहिजे प्लीज होतं. प्लीज आपल्याला त्याच्यात जायचं नाही. लाखे पाटीलची तुमची शेवटची कमेंट करा कारण आपण एवढं पर्सनल मध्ये जात नाही. तुम्ही फक्त विश्लेषण सांगा. मुंबई तुम्ही संपवली, मी पुढे जातोय. सूरज चव्हाणांकडे जायचंय मला. बोला प्रसन्नजी, माझा शेवटचा मुद्दा ऐकून घ्या. बोला. या 122 जागापैकी 70 ते 72 जागा मुंबईच्या 22 ते 24 जागा, नॉर्थ महाराष्ट्रामध्ये जवळपास 24 जागा आणि कोकणामध्ये जो काय याचा बेल्ट आहे आपला ठाणे आणि कोकण 38 जागा, या संपूर्ण एरियामध्ये 70 ते 72 जागा आम्ही जिंकतो. हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. एकट्या उत्तर महाराष्ट्र ते कोकण आणि मुंबई पकडून 70 जागांचा दावा महाविकास आघाडीसाठी लाखे पाटील करताय. सूरज चव्हाणजी आपल्याकडे आपली कमेंट. खरं पाहिलं तर हा एकीकडे कोकण जर पाहिलं तर शिवसेनेचा गड म्हणून पहिलं ओळखला जायचा, परंतु मागच्या लोकसभेमध्ये हा गड उद्ध्वस्त करण्याचं काम महायुतीच्या नेत्याकडनं झालेलं. म्हणजे सिंधुदुर्ग प्रश्न जर ठाण्यापर्यंत पाहिलं तर उद्धव साहेबाला आपली एकही सीट यावेळेस सांभाळता आली नाही. हे वस्तुस्थिती आहे. इथल्या लोकांनी त्यांना नाकारलं, हे त्यांनी स्वीकारलं पाहिजे. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्र हा नेहमीच महायुतीचा गड राहिलेला आहे. मग जळगावमध्ये भारतीय जनता पार्टीचं पारडं नेहमी जड राहिलेलं आहे, धुळ्यामध्ये जड राहिलेलं आहे, नंदुरबार असेल किंवा नाशिक आणि नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेहमी वर्चस्व त्या ठिकाणी आमचे 6-7 आमदार दोन्ही जिल्ह्यामध्ये होते आणि ते परत रिटेन होताना आपल्याला नक्कीच दिसतील. आताच्या ह्याच्यामध्ये जरी आम्हाला आकडे इकडे तिकडे असतील, महायुतीला जास्त असेल, ते आहेत ते आकडे जास्त वाढतील हा मला विश्वास आहे. त्यानंतर कोकणमध्ये जरी विचार केला तर कोकणमध्ये महायुती ताकदीनं म्हणजे तुमच्या आलेल्या अंदाजापेक्षा जास्त आकडे या ठिकाणी निवडून येतील. मुंबईच्या लोकांनी मुंबईच्या विकासाला मत केलेले, कोस्टल रोड सारखे असतील, अटल सेतू सारखे असतील किंवा इतर वेगवेगळे प्रोजेक्ट्स जे मुंबईच्या दृष्टीनं आम्ही विकासाची कामं केल्या, त्या विकासाला मत करून या ठिकाणी लाखे पाटलांचं म्हणणं आहे की आमच्या सर्वेपेक्षा महाविकास आघाडीला जास्त यश असेल. तुमचं म्हणणं आहे की आम्ही ज्या तुम्हाला जागा तुमच्या दिसतात त्याच्यापेक्षा जास्त असेल. मला बेसिक मुद्दा लक्षात आलाय. आपण पश्चिम महाराष्ट्रापासून कोकणापासून ते विदर्भापर्यंत वेगवेगळे मुद्दे, त्या भागातले मुद्दे, इथपासून ते महाराष्ट्राला व्यापणारे सुद्धा मुद्दे, कोणते होते असे मुद्दे पाहूयात ग्राफिक्सद्वारे आणि मग पुन्हा चर्चेला सुरुवात. कोणत्या मुद्द्यांवर हे मतदान झालं? विकास या मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणात मतदान झालं. परिवर्तन 16% मतदान. परिवर्तन या मुद्द्यावर 11% मतदान झालं असं आमचं हे सर्वेक्षण सांगतं. लाडकी बहीण या मुद्द्यावर 9.44% मतदान झालं. हिंदुत्व या मुद्द्यावर 8.76%. भाजपनं तशी हाक दिली होती. महागाई 7.89%. पुन्हा एकदा या मुद्द्यांसह आपण जाण्यापूर्वी पुढारीचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर विनायक आपल्यासोबत आहेत. विनायक, या मुद्द्यांचा कल, ह्याच्यातला परिवर्तन आणि बाकीचे मुद्दे जे तुलनेनं महायुतीच्या बाजूने जाणार आहेत, पण त्याच वेळी
म्हणजे विकास मुद्दे, पण त्याचवेळी परिवर्तन आणि महागाईचे मुद्दे सुद्धा अँटी जाऊ शकणारे असे आहेत. काय निरीक्षण आहे? प्रसन्न, मी सर्व पॅनलिस्टचा थोडासा वेळ घेऊन थोडं हे सविस्तर सांगतो. याचं कारण हे खूप इंटरेस्टिंग फॅक्टर आहेत. पहिला मुद्दा असा की 18,000हून अधिक लोकांशी बोलल्यावर असं लक्षात आलं की कितीही प्रायमरी चर्चेत नसला तरी विकास हा मुद्दा लोकांच्या डोक्यात असतो. त्या मतदारसंघात किती कामं केली, त्या मतदारसंघामध्ये निधी किती आणला, या सगळ्याचा विचार केला जातो आणि त्याच्यातून प्रो इन्कम्बन्सी किंवा अँटी इन्कम्बन्सी ठरती. त्यामुळं मेनस्ट्रीम जरी मुद्दा आला नाही तरी विकास हा मुद्दा या निवडणुकीत होता आणि तो प्रत्येक मतदारसंघानिहाय त्या आमदारानुसार बदलत गेला, हा एक भाग. दुसरं, परिवर्तनाचा जो मुद्दा आहे तो लोकल अँटी इन्कम्बन्सी बाबतीत आहे. आपण असा प्रश्न विचारला होता की सर्वाधिक महत्त्वाचा कोणता मुद्दा वाटला की ज्या मुद्द्याला अनुसरून तुम्ही मत दिलं. तुम्ही बघाल तर बहुतांश पक्षांनी फारसे उमेदवार बदलले नाहीत. जिथं उद्धव ठाकरे गटाकडं आणि शरद पवार गटाकडं नवीन 80 उमेदवार द्यायची गरज होती तिथं त्यांनी दिले. मात्र बाकी सगळ्यांनी जवळपास सर्व ठिकाणी प्रस्थापित उमेदवाराला पुन्हा संधी दिली. त्याची वेगवेगळी कारणं असतील, ते आपले प्रवक्ते सांगतील. पण ज्या उमेदवाराबद्दल सिरियस अँटी इन्कम्बन्सी आहे तिथं मात्र परिणाम झालेला दिसतो आणि ज्या लोकांनी आत्ताचा उमेदवार बदलण्यासाठी मतदान केलं ते परिवर्तन या मुद्द्यामध्ये दिसतंय. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लाडकी बहीण या विषयावरचा. एकूण सॅम्पलपैकी 10% लोक असं म्हणाली की आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लाडकी बहीण होता. ह्याच्यातलं आपण जर का महिलांचं सॅम्पल वेगळं काढलं तर एकूण महिलांपैकी 20%हून थोडंसं जास्त 21 ते 22% महिला असं म्हणतात की आम्ही लाडकी बहीण हा मुद्दा विचारात घेऊन मतदान केलं. आणि गमतीचा भाग म्हणजे, किंवा अभ्यासाचा भाग, गमतीचा मी नाही म्हणणार, असा की आपण असाही प्रश्न विचारला होता की गेल्या निवडणुकीत आपण कुणाला मतदान केलं होतं. तर याच्यामध्ये बहुतांश या 10% महिलांपैकी निम्म्याहून अधिक महिलांनी महायुतीला मतदान केलं नव्हतं. त्यामुळं हे कदाचित मान्य होणार नाही, याच्यावर चर्चा होईल. पण डेटा तरी असं सांगतो की लाडकी बहीण योजनेमुळं महिलांची मतं खेचून आणण्यामध्ये महायुती यशस्वी ठरते. ती एकूण मतदानाच्या किती टक्के मतं असतील याच्याबद्दलच आता प्रश्न आहे की 3% असतील का, 4% असतील का, 5% असतील का, याच्यावर महायुतीचा आकडा किती पुढे जाणार हे ठरेल. त्यामुळे लाडकी बहीण हा मुद्दा महत्त्वाचा ठरला, हे आपण नाकारू शकत नाही. चौथा जो मुद्दा आहे तो हिंदुत्वाचा आहे. हिंदुत्वाचा मुद्दा यासाठी चर्चेत आला, आपण गेल्या दोन्ही सेगमेंट्समध्ये बोललो की मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातल्या शहरी भागामध्ये का महायुती वाढतीये. त्याचं एक कारण हिंदुत्व आहे. कारण जवळपास 9% लोक असं म्हणतात की आम्ही हिंदुत्व या मुद्द्याला सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मराठवाड्यासारखा भाग आहे की जिथं कायम हिंदुत्व राहिलेलं आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना तिथं सर्वाधिक जवळपास 25, मी चुकत नसेल तर, जागा लढवतीये. त्याच्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये, कोल्हापूरमध्ये खूप बारक्या घटना घडलेल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून महायुतीचा, विशेषतः भाजपचा असणारा वोटर कन्सॉलिडेट करण्यात, त्याला बाहेर काढून मत देण्यास भाग पाडण्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यानं काम केल्याचं दिसतंय. याच्यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभा असतील, भाजपनं केलेल्या थेट जाहिराती असतील. त्यामुळे हिंदुत्व हा मुद्दा यावेळेला चर्चेत होता, हे नक्की. महाविकास आघाडीकडे जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे महागाईचा. वेगवेगळ्या प्री पोल सर्व्हेमध्ये, CSDSच्या सर्व्हेमध्ये आणि वेगवेगळ्या पोस्टपोल सर्व्हेमध्ये सुद्धा सातत्यानं महागाई हा प्रश्न आहे हे दिसत होतं. लोकसभेला आपण बघितलं तर महागाई आणि बेरोजगारी असे 2 मुद्दे होते. विधानसभेला मात्र महागाई हा एकमेव मुद्दा उरलाय. सो ज्या लोकांना महागाई हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा वाटला, मग त्याच्यामध्ये विशेषतः काही ग्रामीण भागातली लोक आहेत, काही शहरी भागातली लोक आहेत, निम्न मध्यम वर्गातली लोक आहेत, त्यांनी मात्र महायुतीच्या विरोधात, आत्ताच्या सरकारच्या विरोधात अँटी इन्कम्बंट असं मत दिलेलं आहे असं दिसतं. त्यामुळे हे सगळे फॅक्टर प्रसन्न एकत्र येत आहेत. एका बाजूला लाडकी बहिणीचे आलेले पैसे, त्याला काउंटर करणारी महागाई, या दोन्हीत कोण कॅटेगरिकली जास्त मतं घेतं आणि कोण स्वतःचा स्विंग घेतं ते महत्वाचं. दुसरं, हिंदुत्वाची मतं आहे ती कन्सॉलिडेट करणं, आणि फार नाही पण 0.5% आसपास अशी मतं आहेत की जी महाविकास आघाडीला ज्यांनी मत दिलं होतं लोकसभेला किंवा गेल्या विधानसभेला त्यावेळच्या आघाडीला, आणि आत्ता ते महायुतीला मत देत आहेत. पण अर्धा टक्क्याचा स्विंग सुद्धा खूप ठिकाणी निकाल बदलू शकतो, कारण खूप घासून लढाया आहेत, आपण बोललो तसं. हे सगळे मुद्दे दिसत आहेत की ज्याचा परिणाम या आत्ताच्या एकूण आपण जे कल दाखवतोय, पत्रकारांचे कल, त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होत आहेत. प्रसन्न.
अनेक म्हणजे खूप इंटरेस्टिंग असणार आहे या सगळ्याचा एकमेकांना म्हणजे एक मुद्दा कोणाच्या बाजूने जात असताना दुसरा मुद्दा आणखी त्याला शिवाय पुन्हा लोकल मुद्दे आहेत, लोकल गणित आणखी वेगळं आहे. मी पुन्हा आपल्या चर्चेला सुरुवात करतोय. ही चर्चा मी ओपन करणार आहे काकासाहेब कुलकर्णींपासून. काकासाहेब, लाडकी बहिणीचं करायचं काय? महालक्ष्मी देवता पावताना दिसत नाहीये. नाही, आपण जर बघितलं तर निश्चितपणे त्या लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 दिलंय खरं आहे, परंतु त्या 1500 देण्यावर त्या घरात 10,000 रुपये तुम्ही ज्या पद्धतीनं काढलेले आहेत महागाईच्या माध्यमातून, हे काही लोकांना रुचलेलं नाही. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही 1500ची घोषणा केली, 1500 टाकायला चालू केले, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही 100 रुपयाचे बॉन्ड बंद केले. का बॉन्ड बंद केले? तर 100च्या जागी तुम्ही 500 रुपयाचे बॉन्ड घेतले पाहिजे. 100च्या बॉन्डची विक्री या राज्यामध्ये 11,000 कोटींची विक्री होते महाराष्ट्रामध्ये वार्षिक. जर तो बॉन्ड बंद केला आणि जर ते बॉन्ड 500चे घ्यावे लागले तर तो आकडा 55-60 हजार कोटीच्या घरात जातो. म्हणजे लाडक्या बहिणी, मला बोलू द्या, लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे तुम्ही बॉन्डच्या माध्यमातून काढले. म्हणजेच कशा पद्धतीनं जनतेला वेड्यात काढण्याचं पाप यांनी केलेलं आहे. लाडक्या बहिणींना सुद्धा हे पचलेलं नाही. म्हणजे 1500 देऊन तुम्ही गॅस टाकीचे भाव वाढवलेले आहेत, तुम्ही जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवले आहेत, हे काय त्या महिलांना पटलेलं नाही. त्यामुळे निश्चितपणे लाडकी बहीण ही महाविकास आघाडीच्या दिशेने येणार आहे. उद्याच्या निकालानंतर आपल्या लक्षात येईल लाडक्या बहिणीनं यांना ज्या पद्धतीनं घरी बसवलेलं आहे ते उद्याच्या निकालानंतर निश्चितपणे लक्षात येईल. अजित चव्हाण, आपण प्रसन्नजी जर बघितलं यातले जर 2 मुद्दे सोडले तर बाकी इतर सगळे मुद्दे आपल्याला असं दर्शवत आहेत की महायुतीचं सरकार पुन्हा येणार आहे. कारण लोक, सामान्य जनता सगळे आमच्या पाठिंब्यात आहेत. यातला सगळ्यात मोठा 16.71% विकासाचा मुद्दा आहे. काकासाहेब आता म्हणतायत, खरं एक तर काँग्रेसची मंडळी अफवा पसरवण्यात इतकी पटाईत आहेत. 100 रुपयाचे बॉन्ड तर अजिबातच बंद झालेले नाहीत. हा मुद्दा त्याचा जीआर आहे, त्याचा जीआर निघालेला आहे. दुसरा विषय मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं सामान्य लोकांच्या बँक खात्यावरती वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पैसे आले, रस्ते आले, पाणी आलं, विकास आला आणि एकूणच सामान्य ग्रामीण व्यक्ती असेल किंवा शहरी व्यक्ती असेल त्याचं जीवनमान उंचावलं, या 16.71% विकासाचा मुद्दा असेल, लाडक्या बहिणीचा. आणि खूप मला विनायकजी एक यातलं जे आपण विच्छेदन केलेलं आहे की प्रश्न विचारला की आपण आधी कुणाला मतदान करत होतात. मी आपला अतिशय आभारी आहे. आपण या सर्वेमधनं महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर हे सांगितलं की त्यांचा जो पारंपरिक मतदार आहे तो निश्चितपणे आता महायुतीकडे वळला आहे. आपण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि MMR रिजनमधल्या शहरी भागातला मतदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी महायुतीकडे वळतो आहे हे आपण सांगितलं त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून. मी आपला अत्यंत आभारी आहे. त्याचं कारण असं आहे की महायुतीच्या सरकारनं या संदर्भामधले निर्णय घेतले. आजच आपण पाहिलं असेल की एका विशिष्ट धर्माची धार्मिक स्थळं ज्याच्या बाबतीत फार ओरड होती, आता पुढारी न्यूजलाच हेडलाईन सुरू होती काही वेळापूर्वी, नवी मुंबई विमानतळाच्यासाठी तिथून ते सगळं हटवून टाकलं. कारण आधी विकास महत्त्वाचा आहे, कुठल्याही धार्मिक लाड कोड कौतुक आम्हाला करायचे नाही. आणि दुसरं, निवडणुकीच्या ऐन कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाकडनं ज्या पद्धतीनं एका विशिष्ट धर्माचं लांगुल चालन झालं, महाविकास आघाडीला मतदान करा म्हणून मुल्ला मौलवी उलेमा आले आणि त्यांनी जाहीरनामे काढले आणि लोकांना धार्मिक जबरदस्ती केली. आम्ही अशा पद्धतीनं कुठल्याही धर्मगुरूंकडे गेलो नाही, त्यांचे पाय धरले नाही आणि सांगितलं नाही की तुम्ही सांगा लोकांना की बाबा त्यांना आम्हाला मतदान करा. सेफ आहे म्हणून तुम्ही सांगत होते ना. अहो प्रश्नच नाही. अहो हिंदू खतरे में नाही. आम्ही काय सांगितलं? आम्ही काय सांगितलं? एक राहू तर मुस्लिम safe तुम्हाला राहू. मान्य नाहीत का? अहो, 1947 या देशातले मुस्लिम या देशात राहणं तुम्हाला मान्य नाही का? आपण एक नाही तुम्हाला राहिलो. संविधान मान्य नाही का? आपण अहो तुम्हाला संविधान मान्य नाही. बंधुता तुम्हाला मान्य नाही. संविधानामध्ये एकता, संविधान, आधी एकता समता, आहे, बंधुता, न्याय तुम्हाला आधी मान्य एकता नाही. आहे, एकता, समता, बंधुता आणि तुम्हाला समता, समता, ही बंधुता एकता मान्य तुम्हाला नाही नाही का? का? समता, बंधुता तुम्ही मान्य नाही का? असताना या देशातला भारताचे प्रत्येक तुकडे मुसलमान या झाले. देशातला आहे, तो अफगाणिस्तान भारतीय आहे. अजित चव्हाण, एवढं वाईट काकासाहेब कुलकर्णी, मला बाकीच्या मुद्दे सुद्धा घ्यायचे आहेत. अजित कुलकर्णी साहेब, तुम्ही अहो, बंद तुम्ही करा. कुलकर्णी आहात, तुम्ही बंद करा. कळला पाहिजे आपल्या चव्हाणजी देशाचे बंद तुकडे होत करा. आहेत. तुम्ही हे लक्षात धार्मिक घ्या. तेट बंद करा. अजित हा चव्हाण, देश संविधानावर काकासाहेब कुलकर्णी प्लीज त्यांना बोलू द्या, मग मी तुमच्याकडे येतो नंतर. नाही. ज्या पद्धतीनं हा देश संविधानावर चालणार आहे. तुम्ही संविधानाला विरोध करायचा बंद करा. एकतेच्या- या देशात मी आता थेट सुरत चव्हाणांकडे जातोय. इकडचा तुम्ही सांगा. मला तुमचे प्लीज काकासाहेब, मला प्लीज काकासाहेब, मला प्लीज मला काकासाहेब प्लीज, आपण जर का सगळे बोलतो कोणी बोलतो. सर्व धर्मियांची, जातींची ही असलीच पाहिजे आणि आपण एक नव्हतो म्हणून 47ला आपण विभक्त झालो. काकासाहेब हे आपण लक्षात घ्या. 47 प्लीज नो 47 वगैरे सोडा आता, ठीक आहे. मला बोलतो सुरत चव्हाण प्लीज, सूरज चव्हाण बोला.
काय असं काय कोणत्या मुद्द्यां विशेषतः मला याच्या जो राष्ट्रवादीचे सुद्धा ज्या जागा दिसत आहेत त्यांना या मुद्द्यांचा फायदा मिळालेला दिसतोय. वस्तुतः वाटत होतं शरद पवारांच्या सुनामी समोर काय होईल, पण राष्ट्रवादीला या सर्वेनुसार तरी जागा दिसत आहेत. तुम्ही या मुद्द्यांचं आकलन कसं करून द्याल? नाही, आपण जे मुद्दे उपस्थित केले ते खरोखर महत्त्वाचे होते. ते जनतेच्या मनातले मुद्दे आपण या ठिकाणी उपस्थित केले, परंतु निवडणुकीच्या दरम्यान आमच्या विरोधकांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले, त्याच्यावरही काही प्रमाणात मतदान झालं असेल. आम्ही जे लोकांना डिलिव्हर केले त्याच्यावरती मतदान झालेले. आणि प्रामुख्यानं जो मुद्दा तुम्ही क्रमांक 1चा या ठिकाणी जो जनतेच्या मनात होता तो तुम्ही मांडलाय, तो म्हणजे विकासाचा मुद्दा. आज महायुतीच्या काळामध्ये आम्ही इतक्या योजना सर्वसामान्य लोकांसाठी घेऊन आलो, त्याच मुद्द्यावरती आम्ही निवडणुकीला सामोरे गेलेलो आहे. प्रत्येक विभागावारमध्ये वेगवेगळे मुद्दे होतेच निवडणुकीला, आणि विरोधकांनी सुद्धा त्या मुद्द्याला फूस लावण्याचं काम केलं किंवा बळ देण्याचं काम केलं. आता काही ठिकाणी संविधान खतरे में है म्हणून त्यांनी त्याच्यावरती राजकारण करण्याचं काम केलं. काही ठिकाणी जातीमध्ये एक तेढ निर्माण करून त्याच्यावरती राजकीय पोळी शेकण्याचं सुद्धा काम केलं. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने यावेळी विकासाला प्राधान्य दिले. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही जसं मगाशी म्हणलात की आमच्या पुढे अनेक आव्हानं होती, आमच्या पुढे ज्या पद्धतीनं आम्हाला एक वेगळी भूमिका घेतल्याच्या नंतर हिनवलं गेलं, वेगवेगळ्या गोष्टीला आम्हाला म्हणजे एक कोर्टात उभं करण्यात आलं, परंतु आज सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने जो विश्वास अजितदादाच्या नेतृत्वावरती दाखवलाय आणि उद्याच्या निकालानंतर अधिक तो दृढ होईल. त्याचं कारण अजितदादांनी जे राजकारण केलंय ना, जातीचं ना धर्माचं अजितदादांनी राजकारण केलंय, ते विकासाचं, आणि त्याच मुद्द्यावर लोकांनी मतदान केलंय आणि उद्याला त्या निकालातून आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल. बरं, मी लाखे पाटलांकडे जातो. लाखे पाटीलची 2 मुद्दे, तुम्ही जे काही रिप्लाय तुम्हाला द्यायचा तो द्यास, पण 2 मुद्दे तुमच्या बोलण्यामध्ये आले तर बरं होईल. एक म्हणजे सोयाबीनचा भाव हा मुद्दा काँग्रेसच्या राहुल गांधींनी आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा जोरदार लावायचा प्रयत्न केला मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या सभेमध्ये. आणि दुसरा मुद्दा होता मुंबईतल्या अदानी धारावीचा. म्हणजे हा मुद्दा विकास आणि या अनुषंगानेच बहुधा त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह करायला हवा. जर का हे मुद्दे मानायचे म्हटले, त्याचा हा सर्वेचा निकाल कल म्हणूया आपण त्याला, तर त्यांना प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. तेव्हा तुमच्या एकूण विश्लेषणात हे 2 मुद्दे जरूर यावे. प्रसन्नजी, आपल्या माध्यमातून माझी विनंती राहील विशेषतः अजित चव्हाणला, त्यांनी कृपया मला डिस्टर्ब करू नये या मुद्द्यामध्ये. विषय असा आहे की आपण जो काही हा सर्वे केलाय आणि त्यामध्ये जे मुद्दे निहाय जे काढलंय, तर माझ्या माहितीप्रमाणे आपलंच एक चॅनल आहे की ज्यांनी या पद्धतीनं या प्रश्नाचं अनालिसिस केलं. त्याबद्दल मी पुढारी चॅनलचं आणि 5 लाख सर आणि आपलं अभिनंदन करतो. पहिल्यांदा ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढली? ही निवडणूक लढली गेली महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. बरं, ही निवडणूक लढली गेली गुजराती नेत्यांच्या, गुजराती समाज नाही म्हणत मी, 2 गुजराती टगांच्या विरोधामध्ये त्यांनी जे काही या राज्याचं नेतृत्व होस्टेस प्रयत्न केला आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान यांनी बुडवून टाकला. त्याच्या विरोधात पंतप्रधानांच्या बाबतीत राष्ट्रीय लाखेची माझी विनंती आहे, तुम्हाला पर्सनल मध्ये जाऊ नका, नाही तर मुद्दे बाजूला राहतील प्लीज. लाखे साहेब, तुम्ही शब्द मागे घ्या. देशाच्या पंतप्रधानांना ठग अशा पद्धतीचा शब्द वापरणं योग्य नाही. विनंती केली अजित चव्हाण, मी केली विनंती. शब्द मागे घ्या. विनंती घेतली. आधी तुम्ही शब्द मागे घ्या. लाखे पाटील, पक्षाचा प्रवक्ता म्हणून माझा अधिकार आहे. अजिबात नाही, सेपरेट करा. हे असंसदीय आहे. आपण त्यांना समजल्या. तिसरा मुद्दा असा आहे प्रसन्नजी, आपण आधी समजल्या. ठीक आहे, मुद्द्यावर गेले. नाही, असं कसं पंतप्रधानांना ठग म्हणतायत हे राष्ट्रीय वृत्तवाहिनीत? असं कसं चालेल? लाखे पाटीलजी, आपण शब्द मागे घ्या. आपण पुढे लाखे पाटीलजी प्लीज मुद्द्यांवरती तुम्ही शब्द मागे घ्या. ठीक आहे, आता ते पुढच्या मुद्द्यांवर बोला. पण प्रसन्नजी, असं बरोबर नाही ना. त्यांनी पंतप्रधानांना ठग म्हणण्याचा आक्षेप व्यक्त केलेला आहे, त्याची नोंद घेतलेली. आपण पुढे जाऊया. उद्धव ठाकरेंच्या पार्टनरशिप कोणाबरोबर सांगू का मी? मुंबईमध्ये हे झालं. मी दाखवू का? माझ्या मोबाईल मध्ये कागदपत्र आहेत, सांगू का? प्लीज, मी अजित चव्हाणजी तुम्हाला आणि तुम्हाला लाखे पाटीलची विनंती करतो, मुद्द्यांवरती तुम्ही छान बोलत होता तेवढ्या पुरता राहा प्लीज. पर्सनल अटॅक नको. आता दोघेही थांबा प्लीज. येस, लाखे पाटील मुद्द्यांवर सांगा. तिसरा विषय आहे, हे मतदान झालं 106 हुतात्म्यांना महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी. त्यात 6 गुजराती होते, लक्षात ठेवा. प्लीज आता अजित चव्हाण त्यांना बोलू दे, पूर्ण करू दे. त्याचे किती पाय धरणार आणि चाटणार आहोत तो चव्हाण? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. अहो, तुम्ही संभाजीनगर आणि 92च्या साठी माफी मागितली. किती पाय चाटणार आहात तुम्ही? नोमानीचे
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची नैतिकता आहे का तुमच्यामध्ये? इतका वेळ तुम्हाला ऐकतोय मी, काय हिंदुत्वाच्या गप्पा मारतो लाखे पाटील तुम्ही? तुमचा डीएनए काय? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायचं का? लाखे पाटील तुमच्या मुद्द्यावर बोला तुम्ही, पंतप्रधानांना बोलू नका. अजित शांत व्हा. हे चुकीचं आहे. लाखे पाटील, तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी चर्चेचे नीती नियम कळले पाहिजे. आपण लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या सार्वजनिक अजित, मी त्यांना- पंतप्रधानांना अजित, जाहीर त्यांना सांगितलं. म्हणता, आम्हाला तळवे चाटणारे म्हणता. नोमानीचे तळवे चाटायला कोण गेलं होतं? ठीक आहे, अजितजी, मी त्यांना- उद्धव ठाकरेंनी तुम्ही सांगा, राजकीय सुलता करून अजित, तुम्ही तुमचा राग व्यक्त केलेला शिकवणार का आम्हाला आहे. हिंदुत्व? ठीक आहे अजितजी, तुम्ही तुमचा राग व्यक्त केलाय. लाखे पाटीलजी प्लीज पर्सनल अटॅक टाळा आणि तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण पुढचा करा. मुद्दा आहे प्रसन्नजी, बोला. की पुढचा म्हणजे पहिला मुद्दा आहे बोला. हे मतदान झालं सिंधुदुर्ग मध्ये, ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये छत्रपती काढलं, शिवरायाच्या आम्हाला पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि तो पुतळा खाली आला, त्याच्या विरोधात आहे. पुढचा मुद्दा आहे महिलांसाठी मतदान झालंय का? हो झालंय, पण दुसरे त्यांच्या सुरक्षेसाठी झालंय. आमच्या बदलापूरच्या छोटुकलीच्या सुरक्षेसाठी श्रद्धांजली म्हणून मतदान झालंय. आणि आपण जो मुद्दा उपस्थित केला, होय सोयाबीनसाठी मतदान झालंय. मी स्वतः सफरर आहे त्या ठिकाणी. बरं. गेल्या 2 वर्षापासूनच सोयाबीन पडू नये आणि यावर्षी 3ऱ्या वर्षीचं सोयाबीन आहे. ठीक आहे. या ठिकाणी सोयाबीनला भाव मिळत नाही. चौथा जो मुद्दा आहे तो तरुणाच्या रोजगारीसाठी आणि भ्रष्टाचारासाठी. बरं. आणि जे 3 मुद्दे आपण उपस्थित केले त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. या ठिकाणी ठीक आहे. परिवर्तनासाठी मतदान झालंय. जे काही 5% वरचं मतदान झालंय हे पूर्ण मतदान हे परिवर्तनासाठी झालंय. राज्याची लाचार सत्ता जनतेला या ठिकाणी बरं. ठीक आहे. परिवर्तन करून टाकायचं. आलं लक्षात. धन्यवाद. दुसरा जो आता मुद्दा शेवटची आहे, 5 मिनिटं आहेत मला, आणि माझा प्रयत्न असणार आहे की आपल्या 4ही-5ही गेस्टना 1-1 मिनिट तरी मिळावा. माझा प्रयत्न असेल. मी येणार आहे. लाखे पाटील, तुम्हाला पण 1 मिनिट मिळणार आहे तुम्हाला. शेवटचा एकच मुद्दा आहे. बोला. की जो आपण हिंदुत्वाचा मुद्दा या ठिकाणी घेतलाय, अतिशय महत्वाचा घेतलाय. आणि सूरज चव्हाणला मला विचारायचंय, योगी आदित्यनाथचा बटेंगे तो कटिंगे हा मुद्दा त्यांच्या पक्षाला मान्य आहे का? ठीक आहे, आला माझा तोच मुद्दा होता. आता प्लीज लाखे पाटील, आता मला पूर्ण करू द्या. शेवटची 5 मिनिटांनी विनायक पासून सुरू करणार आहे. विनायक, 2 मुद्दे जो आता लाखे पाटलांनी शेवटचा ताजा संदर्भ दिला. राहुल गांधी यावेळी सुद्धा संविधानाची प्रत दाखवत होते. पुन्हा एकदा सारखा अटॅक चालला होता की संविधानावर भाजपला अटॅक करायचा आहे. आणि दुसरीकडे भाजपचा एक नॅरेटिव्ह होता कटेंगे तो बटेंगे. मला या 2 मुद्द्यांबद्दल विचारायचं आहे की याच्याबद्दलचं वातावरण यावेळी जाणवलं का जे लोकसभेत जाणवलं होतं? विनायक. असं एक आधी क्लिअर करतो की या सगळ्याची बेरीज 100% येत नाही. हो. कुठले टॉपचे 5 मुद्दे आहेत ते आपण सांगितलेत. सोयाबीनचा मुद्दा आहे, रोजगाराचा मुद्दा आहे, सगळं मला मान्य आहे. हो. पण ते या 5च्या खाली आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, यावेळी असं दिसतं की डेटानुसार लोकांचं म्हणणं वेगळं असेल. संविधान हा मुद्दा मागं पडला आणि हिंदुत्व हा मुद्दा लोकसभेला चालेल असं कदाचित महायुती भाजपची अपेक्षा होती. तो आत्ता जास्त चालला. त्यामुळं आत्ता हिंदुत्व जास्त चाललंय. त्या मानानं डेटानुसार लोकांचे मतभेद असतील. ठीक आहे. संविधान हा मुद्दा कमी चाललाय आणि कोणत्याही नेत्याभोवती निवडणूक फिरायच्या ऐवजी सर्व पक्षांच्या त्या एखाद्या पॉकेटमध्ये असेल, पण हायपर लोकल निवडणूक झालेली आहे. व्यक्ती कुठली, पक्ष कुठला, आणि हे सगळे मुद्दे याचा अरिथमॅटिक निकाल ठरवेल. ठीक आहे. आता अगदी थोडक्यात तुम्हाला रिफ्लेक्ट व्हायचं आहे. अगदी थोडक्यात मुद्दा एकच, संविधानाचं नॅरेटिव्ह विरुद्ध बटेंगे तो कटेंगे. सूरज चव्हाण, तुम्ही. खरं तर लाखे पाटलांनी अजितदादाचं स्टेटमेंट ऐकायला पाहिजे होतं. दादांनी त्याच वेळी कटेंगेच्या बटेंगे ह्याच्यावरती स्टेटमेंट दिलं होतं. हो. आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सामील आहोत. आम्ही आमच्या आयडिओलॉजीला तिलांजली न करता, जसं कॉमन मिनिमम, 1 मिनिट लाखे पाटील साहेब बोलू द्या. ज्या वेळेस आपण राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार बनवलं त्यावेळेस कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावरती बनवलं. त्याच धर्तीवरती महायुतीमध्ये आम्ही सामील आहोत. या राज्याच्या विकासासाठी आम्ही सामील आहोत. आम्ही आमची आयडिओलॉजी कधीही कॉम्प्रोमाइज केलेली नाही आणि करणारही नाही. परंतु लाखे पाटलाचं मला एक आश्चर्य वाटतं, सोयीनुसार महाराष्ट्राचा आणि पक्षाचा स्वाभिमान जागृत करणं कुठंतरी हास्यास्पद आहे. तुम्ही 25 वर्ष ज्यांच्यासोबत होतात, आज त्यांना तुम्ही हिनवताय. एकीकडे भारत माझा देश आहे म्हणायचं आणि प्रांतिक अस्मिता असलीच पाहिजे. चव्हाण सर, माझी तुम्हाला सूरज चव्हाणची विनंती आहे, फक्त तुम्ही मुद्दा सांगा की नॅरेटिव्ह तुमच्या दृष्टीने कोणतं महत्त्वाचं ठरलं? नाही, आमच्या दृष्टीनं विकासाचा मुद्दा हा महत्वाचा होता. अनेक लोकांना, म्हणजे आता राहुल गांधी इथं येऊन संविधानावरती निवडणूक घेऊन जायचा प्रयत्न केले, पण कदाचित त्यांना हे कळलं नाही की संविधानाचं कायदे बदलायचा पूर्ण अधिकार हा संसदेला आहे. तो महाराष्ट्र. ठीक आहे, मला निरीक्षण तुमचं लक्षात आलं. वेळ कमी आहे म्हणून बेसिक निरीक्षण लक्षात आलं. हे मुद्दे चालणार नाहीत. त्याच्यामुळे विकासावरती संविधानासारखीच त्यांची पाठीकोरी आहे हे राहुल गांधींनी स्पष्टपणे दाखवलं. कटेंगे तो कटेंगेच्या बाबतीत स्पष्टपणे मला हे सांगायचं आहे की हा मुद्दा आमचा आहे.
आमचा राहील, आमचाच राहील. त्याचं कारण असं आहे की आम्हाला या देशामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना हे सांगायचं होतं की हे लोक असेच येतील, तुम्हाला सांगतील हा या धर्माचा तो त्या धर्माचा, हे दुसऱ्या धर्मीय नेत्यांकडे जातील, त्यांना फतवे काढायला तुम्ही लावतील, विषय काढले. वाटतील. येतो कुलकर्णी, तुम्हाला वेळ तुम्हाला मिळेल. 2 मिनिटं काका, आता माझं ऐका ना. तुम्हाला वाटतील, तुम्ही वाटले जाऊ नका, कारण आपण ज्या ज्या वेळेला वाटले गेलो त्या वेळेला देशाचे तुकडे झालेले आहेत. आणि त्यावेळची जी परिस्थिती होती बघा, ज्या वेळेला राजकीय अधिकारांची गोष्ट येते प्रसन्नजी, हे विसरता येणार नाही. याच देशामध्ये एका विशिष्ट धर्माकरता वेगळा देश मागून घेतला गेला, देशाचे तुकडे केले गेले. ज्या ज्या वेळेला राजकीय तुमचा हा मुद्दा पोहोचला लोकांपर्यंत, पोहोचला, त्याच्यामुळे निवडणूक फिरली. फिरण्याचा प्रश्न नाही, मुद्दा हा आहे. आपण एक लक्षात घ्या की मूळ विरोध मी तुम्हाला सांगतो, आम्ही सामान्य मुस्लिमांबरोबर आहोत. आलं लक्षात. काँग्रेस आणि ठीक आहे. महाविकास आघाडी मतांकरता मुल्ला मौलवी आणि उलेमांच्या बरोबर. ओके, लाखे पाटील आणि मग शेवट स्पष्टपणे काका आम्ही साहेब. सांगतो. ओके, लाखे पाटील. प्रसन्नाजी कटेंगे तो बटेंगे. अजित पवार या मोठ्या नेत्याने आणि त्यांच्या पक्षाने त्याला विरोध केला, त्यांच्यात एकमत नव्हतं. नवी मुंबईला आणि वाशिमला ज्या 2 सभा झाल्या योगी आदित्यनाथच्या, त्या पूर्ण सभा सावरकराबद्दल आपलं काय मत आहे? सावरकराबद्दल काँग्रेसचं आपलं काय मत आहे? नाही, लाखे पाटीलजी तुम्ही आता मला ऍड्रेस करा, फक्त तुम्ही तुमचा मुद्दा सांगा काँग्रेसचं प्लीज. शिवसेनेचं काय मत आहे? या ठिकाणी कटेंगे योगी छत्रपती आदित्यनाथ संभाजी- प्लीज, अजित ते मध्ये बोलले नव्हते, तुमचं काय मत आहे? ते तुमच्यामध्ये बोलले नव्हते. प्लीज. त्या सभा त्यांना गुंडाळावं लागल्या. आणि फक्त योगी आदित्यनाथलाच नाही, तर अमित शहालाही शेवटच्या 4 सभा गुंडाळावं लागल्या आणि हे मुद्दे संपले. आता संविधानाचा जो मुद्दा आहे, संविधान हा राज्याचा विषय नाही असं या ठिकाणी सांगतात. त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की नरेंद्र मोदींनी जे पहिलं भाषण चालू केलं, अहो, राष्ट्रीय OBC, नेत्यांची नावं तरी तुम्ही SC, एकत्रित घेऊ नका. आम्ही म्हणतो का राहुल गांधीला यांचं आरेकरे? विरोधी पक्ष संपवायला लागलाय. काय? अशा पद्धतीचं narrative सार्वजनिक set ठिकाणी करण्याचा बोलण्याची प्रयत्न आचारसंहिता असली पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी चालू केला. पण माझी आपल्याला विनंती आहे की पंतप्रधानाला एक पत्र लिहा आणि त्यांना कृपया सांगा, आलं लक्षात. या राज्याचा बरोबर विषय आहे. आहे. तुम्ही आणि मला उद्धव ठाकरे हेच राज्यातले लक्षात आलं. देशातले सगळ्यात मोठे नेते. काकासाहेब कुलकर्णी थोडं- बाकी सर्व पक्षाचे नेते काकासाहेब कुलकर्णी, संविधानाचा मुद्दा पेक्षा यावेळी सोयाबीनचा मुद्दा कदाचित हातामध्ये एक प्रसन्नजी, मुठभर माझा सोयाबीन घेत शेवटचा असं मुद्दा जास्त आहे. चाललं नसतं. प्रसन्नजी, एक लक्षात प्रसन्नजी, घ्या, शेवटचा या मुद्दा आहे. देशामधलं 5 संविधान लाख- धोक्यात 5 आलेलं लाख सर्जे मत आहे. आहेत या हे ठिकाणी. जरी किती खोटं बोलत असतील हे भाजपचे लोक, तरी या देशाला संविधान खोटं आहे. मगाशी याच मुस्लिम समाजाला हे अजित चव्हाण विरोध करत होते, आता म्हणत होते की गरीब मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे. सामान्य मुस्लिम म्हणजे कोणी ऐका, विरोध केला नाही का? मुल्ला मौलवी तुम्हाला नकोत का? मुल्ला मौलवी या देशाचे विरोधक आहेत, तुम्हाला हे बोलायचंय? मुल्ला मौलवी विरोधक सारखे देशाचे. असतील हे देशाबाहेरचे तर देशाचे काकासाहेब, आहेत. तुम्ही basic म्हणजे मुद्दा बघा. या तुमची देशाच्या सोयीस्कर भूमिका घेऊ नका. विरोधातलेच आहेत. नंबर 1. नंबर 2, सूरज चव्हाण धार्मिक मगाशी सावरकरांबद्दल असंतोष बोलत होते, निर्माण मला करत त्यांना असतील, सवाल आहे. तर माझा त्यांना सवाल देशाच्या आहे, विरोधातलेच आहेत. ज्या भाजपच्या नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या अहो काकासाहेब, मी तुमच्या बोलू द्या. मुद्द्यांवरती बोलतोय, सोडा ना भाजप. मी तुम्हाला विचारतोय ना 2 मुद्दे तुमचे सांगा की तुम्हाला संविधान यावेळी पोहोचवता आलं की नाही, लोकसभेला फायदा मिळाला यावेळी मिळाला की नाही? या कोरं देशाचं होतं संविधान, धोक्यात कोरं आहे. मनुस्मृतीने यांना देश चालवायचा आहे आणि आम्हाला संविधानाप्रमाणे देश चालवायचा आहे. आम्ही लक्षात आलं. निश्चितपणे प्रत्येक घरात पोहोचलेलो आहोत. आता या मुद्द्यांच्या आधारे मतदान झालं का आणि त्यानुसार कोणाचे आकडे येणार आहेत हे मात्र सगळे तुमच्या म्हणजे प्रेक्षकांच्या हातात होतं, जे तुम्ही करून दाखवलेले. उद्या त्याचा निकाल पाहायला मिळेल, तो आपण पुढारी न्यूजवर दिवसभर बघू. आता तुर्तास गेल्या 1.5 तास चाललेल्या चर्चेसाठी या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, त्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.